नमस्कार. मागील 15 दिवसात आपल्या जिवलग मित्र एक जणांनीच आपला वाढदिवस साजरा केला. दिलीप शाह यांनी 29 मार्चला त्यांचा वाढदिवस साजरा केला. मी आलेले त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. आजचा विषय आहे मी पाहिलेला हॅमलेट. डॉक्टर अनिल पाठक यांनी सिंगापूर येथे 16 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. ते अत्यंत हुशार, सुसंस्कृत, सुस्वभावी, सुशिक्षित असे सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व आहे. एवढी विद्वत्ता असूनही ही इज डाऊन टू अर्थ. या गुणांचा त्यांच्या बाबतीत नक्कीच आपल्या सर्वांना प्रत्यय येईल असे मला वाटते. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं भाषण सुरू करावं. परिचय परिचय करून दिला नाही, कारण सगळे मला चांगले ओळखत नाही. जिवलग मित्रमैत्रिणींनो आणि थँक्यू व्हेरी मच अध्यक्ष अँड सेक्रेटरी. प्रोग्राम कमिटीचे आभार मानतो की त्यांनी मला आज इथे बोलायची संधी दिली. विल्यम शेक्सपियर जवळजवळ 50-51 वर्षाचं त्याचं आयुष्य होतं आणि त्याच्यात त्याने 36 नाटकं लिहिली. काही ठिकाणी तुम्हाला असं सांगेल की 39 नाटकं लिहिली, पण मी 36 का म्हणतो ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. 1564 साली त्यांचा जन्म झाला आणि आपल्यापैकी बहुतेक लोक इंग्लंडला जे गेले त्यांनी स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन, एव्हन हे नदीचं नाव आहे आणि स्ट्रॅटफोर्ड त्या गावाचं नाव, त्या ठिकाणच्या त्यांच्या जन्मस्थळाला खूप लोकांनी आपल्यापैकी भेट दिली असेल जे इंग्लंडला गेले आणि त्याच गावात शेक्सपियर राहिला. तर 1564 साली जन्म झाला आणि नंतर 51-52 वर्षाचं आयुष्य होतं. जसं मी सांगितलं 36 नाटकं त्याने लिहिली आणि अनेक लोक हे शेक्सपियरचे अभ्यासक आहेत, वेडे आहेत, त्याच्यासाठी पॅशनेट आहेत आणि मी थोडासा त्या विषयावर बोलताना विचार केला की थोडासा आपण आज वेगळ्या अँगलने त्याच्याकडे पाहू. तर त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेण्यापेक्षा त्याचं एकच नाटक मी पाहिलेला हॅमलेट, आणि हॅमलेट विषयी बोलायचं म्हणजे ते सुद्धा खूप बोलता येईल. 15-15 दिवसाची वर्कशॉप होतात त्या एका नाटकावर, तर ते पण आपण करणार नाही आहोत. तर आपण अगदी साधं की एक माझ्या हॅमलेटची काय नातं आहे ते सांगणार आहोत. आणि आपल्यापैकी सुद्धा खूप लोकांनी मला आता रिफ्रेशमेंट घेताना बोलता बोलता सांगितलं की त्यांचं सुद्धा हॅमलेटची नातं आहे. कोणाला ती गोष्ट थोडीशी आठवते, कोणी मराठी नाटक पाहिलेलं आहे, तर तुमचं सुद्धा नातं आहे. आणि प्रत्येक माणसाचं वेगवेगळं नातं त्या साहित्यकृतीशी असणं आणि जगभरातल्या वेगवेगळ्या देशातल्या लोकांना हॅमलेट वेगवेगळ्या कारणांसाठी आवडणं याच्यातच ॲक्च्युअली शेक्सपियरचा मोठेपणा आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की शेक्सपियरचं अपील हे युनिव्हर्सल आहे, की गेल्या 300-400 वर्ष वेगवेगळ्या देशांमध्ये शेक्सपियरचं अपील आहे, तर मला असं वाटतं की युनिव्हर्सल हा शब्द बरोबर आहे तसा की सगळीकडे आहे, पण ऍक्च्युअली खरी गोष्ट अशी की त्याचं पर्सनल अपील खूप मोठं आहे. आणि म्हणून या पर्सनल विषय घेतला मी पाहिलेला हॅमलेट. याचं कारण असं की जगभरातल्या लोकांना आणि वेगवेगळ्या काळातल्या लोकांना शेक्सपियर आवडतो त्याची कारणं खूप वेगवेगळी असतात. त्याच्यानंतर वेगवेगळे दिग्दर्शक ज्यावेळी हॅमलेटचा प्रयोग करतात त्यावेळी त्याचं इंटरप्रिटेशन हे खूप वेगवेगळं असतं. आणि म्हणून शेक्सपियर युनिव्हर्सल आहे, कारण प्रत्येक वेळी आपण हॅमलेट वाचतो त्यावेळी एक वेगळा अर्थ आपल्याला त्याचा कळतो. तर माझी हॅमलेटची ओळख जेव्हा झाली किंवा शेक्सपियरची म्हणा किंवा हॅमलेटची म्हणा, त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो आणि कॉलेजमध्ये शिकत असताना हॅमलेट वाचलेलं होतं. आणि आमचे प्रोफेसर होते, प्रोफेसर चिपळूणकर, अतिशय उत्कृष्ट लेक्चर द्यायचे आणि खूप काळ मी लेक्चरर झाल्यावर त्यांच्या शैलीचा माझ्यावर प्रभाव होता. ते यायचे आणि त्यांच्या हातात एक पुस्तक असायचं, पण ते कधी पुस्तक उघडायचे नाही आणि 45 मिनिट तसं आमचा तास असायचा. ते अस्खलित फ्लुएंट लेक्चर द्यायचे, प्रश्नोत्तर वगैरे काही वर्गात नसायचे, त्यांना प्रश्न विचारण्याची आमची हिंमत नव्हती. पण एके दिवशी असं झालं की ते बोलताना 2-3दा असं म्हणाले
हॅमलेट नव्हते शिकवत, ते कुठला तरी ड्रामा शिकवत होते आणि 2-3दा ते म्हणाले ए प्ले इज नॉट टू बी ए प्ले इज टू बी सीन अँड हर्ड, नॉट टू बी रेड. आणि त्याचा अर्थ असा होता की नाटकाचं पुस्तक वाचून काही होत नाही, तर त्याचा प्रयोग पाहिला पाहिजे, निदान ऐकायला तरी पाहिजे. तर 2-3दा बोलल्यानंतर मी त्यांना हात वर केल्यानं विचारलं की सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आता या गावामध्ये कुठे आपल्याला हॅमलेट वगैरे पाहायला मिळतो वगैरे. आणि ते म्हणे की नाही ते बरोबर आहे, पण खरं आपल्याला हॅमलेट पूर्ण कळत नाही, कोणतंच नाटक कळत नाही. म्हटलं आपल्याकडे शिरवाडकर कांबेडकरांची नाटकं कधीतरी येतात, तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण कसं काय असं करणार. त्याच्यानंतर एक गंमत झाली की त्याच्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी मला एका कॉलेजमध्ये बोलवलं स्टाफ रूम मध्ये आणि त्यांनी सांगितलं की अरे आज शेक्सपियरचा हॅमलेटचा प्रयोग आहे जळगावमध्ये. तर त्यांच्या ते वाक्य लक्षात होतं की हा म्हणाला की प्लेस टू बी सीन, आणि त्यांनी चॅलेंज केलं आणि मी गेलो तिथे पाहिलं. ते जळगाव सारख्या ठिकाणी त्यावेळी प्रॉपर थिएटर्स वगैरे काही नव्हती, ओपन एअर थिएटर होतं एक मोठं. आणि SSC झाल्यानंतर मी एक असं ठरवलं होतं की वडिलांकडून कुठलीही मदत घ्यायची नाही, सगळं शिक्षण, माझे कपडे वगैरे सगळं स्वतः करायचं. आमची परिस्थिती काही गरीब वगैरे नव्हती, पण इट वॉज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल. तर त्याच्यामुळे तिथे 3 तिकीटं होती, 3 रुपयाचं खुर्चीचं तिकीट होतं, 2 रुपयाचं दुसरं होतं आणि 1 रुपया ओटा असं ते म्हणायचे. सो ओटा वॉज लाईक ए टेरेस आणि त्याच्यावरही 1 रुपयाचं, म्हणजे वडिलांना मागितले असते त्यांनी दिले असते 3 रुपये. पण माझं असं ठरलं होतं की आपण कुठल्याही गोष्टीसाठी वडिलांकडून पैसे घ्यायचे. आणि त्यामुळे मी गेलो त्या ठिकाणी आणि त्या 1 रुपयाच्या ओट्यावर बसून ते पाहिलं. तर ज्यावेळी मी तिथे गेलो त्यावेळी बाहेर बोर्ड वगैरे लागलं होतं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की चिपळूणकर सरांनी आपल्याला हे नाही सांगितलं की ते नाटक मराठीच आहे. ते जेव्हा म्हणाले आज हॅमलेटचं बरोबर म्हणलं इंग्लिश आहे, पण तिथे बोर्ड लागलेला होता. आणि नाना जोग ज्यांनी त्याचं भाषांतर केलं, अतिशय उत्कृष्ट भाषांतर. त्याच्यानंतर ते मी पहिल्यांदा पाहिलं, नंतर मी त्या पुस्तक वाचलं, त्यातली कितीतरी उतारे मी पाठ केले आणि नानाजोगांचं भाषांतर अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यानंतर काही लोकांनी भाषांतर केली ती एवढी चांगली नाही आहे, थोडंसं विषयांतर होईल. पण ज्या लोकांनी आता मराठी हॅमलेटचा उल्लेख केला 2018 मध्ये सुमित राघवनने मराठी नाटक केलं, तर त्याची मुख्य प्रेरणा ही होती की नानाजोग ज्यांनी जे भाषांतर केलं हॅमलेटचं, त्यांचा पणतू, त्याचं मी नाव विसरलं, बहुतेक अभिजित असावं. तर तो जो आहे तो म्हणाला की मला त्यांचं करायचं आहे नानाजोग. ते विसरून गेलेले आहेत लोक नानाजोगांचं भाषांतर. आणि त्याने सुमित राघवनला सांगितलं की आपण एक करू. आणि सुमित राघवन अतिशय सिनेमात बिझी असूनही त्यांनी ते केला तो प्रयोग आणि अतिशय उत्कृष्ट प्रयोग केला. दॅट वॉज मच लेटर इन 2018. बट लेट्स गो बॅक टू 1977. तर त्यावेळी मी त्या ओट्यावर बसलो होतो आणि नानाजोगांचा ते कार्यक्रम सुरू झाला. हॅमलेट ज्यावेळी सुरू होतं, आता आपण सगळ्यांनी इमॅजिनेशन करायचं आहे की एक नाटक सुरू होतं आणि या ठिकाणी तुम्ही इमॅजिन करा की या ठिकाणी ते नाटक घडतंय, अंधार आहे या ठिकाणी स्टेजवर आणि रात्र झालेली आहे, एक राजवाडा आहे, त्या राजवाड्याची बाहेरची बाजू आपल्याला दिसते आणि त्या ठिकाणी 2 पहारेकरी आहेत आणि ते पहारेकरी येरझारा घालतायत जसं पहारेकरी करतात. आणि त्याच्यानंतर द क्लॉक स्ट्राइक्स 12, मिडनाईट झालेली आहे, टन 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 आवाज होतो, पूर्ण शांतता झालेली आहे. आणि ती शांतता झालेली असताना ते पहारेकरी बोलतात आणि ते म्हणतात की आज तो येणार की नाही मला माहित नाही. आपल्याला कळत नाही की तो म्हणजे कोणाला म्हणताय. तर ते पहारेकरी थोडेसे घाबरलेले आहेत. तर नंतर आपल्याला कळतं की रोज एक स्पिरिट म्हणा किंवा भूत म्हणा हे त्या ठिकाणी येतं आणि आज ते त्याची वाट पाहतात की आज ते येतं की नाही. आणि नंतर ते भूत येतं आणि ते भूत आल्यानंतर ते पहारेकरी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतात, पण ते भूत काही त्यांच्याशी बोलायला तयार होत नाही. तर ते म्हणतात ही वॉन्ट्स टू टेल अस समथिंग बट ही डझंट वॉन्ट टू टेल अस समथिंग. त्याचा अर्थ असा की त्याला काहीतरी सांगायचंय पण आपल्याला नाही, दुसऱ्या कोणाला तरी. आणि अर्थात थोड्या वेळाने आपल्याला असं कळतं की हॅमलेट त्या ठिकाणी येतो. आता हॅमलेट कोण असतो हे आपल्याला माहिती असतं, कारण त्या नाटकाचं नाव जे बाहेर कुठे लिहिलेलं असायचं, इव्हन शेक्सपियर काळात लिहिलेलं असायचं, ते हॅमलेट प्रिन्स ऑफ डेन्मार्क. तर ते तिथे जाण्याआधी आपल्याला माहिती की डेन्मार्क डेन्मार्कचा तो प्रिन्स राजपुत्र आहे तेवढं आपल्याला माहिती असतं. आणि मग त्याची एक एंट्री होते आणि ते गोस्ट ऍक्च्युअली त्याला सांगतं की खूप भयंकर गोष्ट झालेली असं ते सांगतं आणि मी नरकाच्या ह्याच्यामध्ये, नरकाच्या आगीमध्ये मी तडफडतोय, आय एम सफरिंग इन द हेल.
आणि लवकर तुला माझं ऐकावं लागेल बिकॉज एव्हरी नाईट ॲट द डॉन आय नीड टू रिटर्न टू द हेल्थ. आम्हाला अलाउड नाही आहे सकाळी दिवसा फिरणं. आणि पटकन थोडासा वेळ आहे, तेवढ्या वेळात मी तुला सांगतो की किती भयंकर गोष्ट झालेली आहे. आणि हॅमलेट हा त्यावेळी नुकताच ग्रॅज्युएट होऊन, फिलॉसॉफीमधला ग्रॅज्युएट होऊन परत आलेला असतो. आणि त्याचा जो मित्र असतो होरॅचिओ, तर तो पण सुशिक्षित असतो, तो पण ग्रॅज्युएट असतो. ते दोघं जण थोडंसं युनिव्हर्सिटीबद्दल वगैरे बोलतात. आता हा युनिव्हर्सिटीतून परत आलेला प्रिन्स, असा हाय ऑर्डरचा मुलगा, आणि त्याला असं वाटतं की हे काय भयंकर आहे, तो ही हॅज कम देअर टू बिकम द किंग. पण ज्यावेळी तो तिथे परत आला त्यावेळी त्याला असं कळलं की हिज फादर हॅज डाईड आणि हिज अंकल हॅज बिकम द किंग. वडील वारलेले आणि काका राजा झालेला आहे. ठीक आहे, वाईट गोष्ट झालेली आहे, पण ठीक आहे, असं झालेलं आहे. पण गोस्ट मात्र त्याला वेगळंच सांगतं. गोस्ट असं सांगतं की अरे मी आय हॅवंट डाईड नॅचरल डेथ, तर तुझ्या काकाने माझा, म्हणजे माझ्या भावाने माझा खून केलेला आहे. तर त्या आपण थोडीशी नावं त्या ठिकाणी लक्षात घेऊ. तर याचं प्रिन्स हॅमलेट, वडिलांचं नाव सुद्धा हॅमलेटच असतं, त्या काळी तसं असायचं, किंग हॅमलेट म्हणजे तो गोस्ट. आणि जो त्याचा भाऊ आहे त्याचं नाव आहे क्लॉडियस, जो मर्डरर त्या गोस्टच्या सांगण्याप्रमाणे. आणि तो म्हणतो की तुला त्याचा रिव्हेंज घ्यावा लागेल. पण सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हॅमलेटला जी खटकत असते ती म्हणजे ठीक आहे, मर्डर झालेला आहे, दॅट इज ऑल्सो अ बॅड थिंग, पण माय मदर हॅज मॅरीड द अंकल. त्याच्या मर्डररशी त्याच्या आईने, त्याच्या आईचं नाव तसं लक्षात ठेवायला सोपं आहे, गर्ट्रूड. का बरं सोपं आहे? कारण खतरोडीशी ते साधारण, पण शी इज नॉट ऍक्च्युअली खतरूड, पण तिने ती लग्न केल्यामुळे आपल्याला तसं वाटतं. तर तिचं नाव गर्ट्रूड असं असतं. तर गर्ट्रूड आणि क्लॉडियस या दोघांनी एकमेकांशी लग्न केलेलं आहे. तर तो गोस्ट येऊन, हॅमलेटला ऑलरेडी ही डझंट लाईक ऑल दोज थिंग्स, पण गोस्ट त्याला अजून भयंकर सांगतो की जोपर्यंत तू याचा रिव्हेंज घेत नाही तोपर्यंत मला त्या नरकामध्ये सडून राहावं लागेल. तर त्या ओट्यावरून काही हे सगळं मी पाहत होतो. हॅमलेट आधी वाचलेलं होतं, त्याच्यामुळे नवीन काही त्याच्यामध्ये नव्हतं. आणि आय वॉज मेस्मराइज्ड लाईक ऑल अदर पीपल. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो, प्रोफेसर चिपळूणकरांना भेटलो. सर थँक्यू, तुम्ही म्हणजे कसं काय वाटलं तुला नाटक? म्हटलं काय, मी तिथे लांब कुठेतरी ओट्यावर बसलेलो होतो, गोस्ट कोणता हॅमलेट कोणता तेही कळत नव्हतं. ते म्हणाले आता तुला शेक्सपियर कळेल. म्हटलं म्हणजे काय? म्हणजे तू शेक्सपियरचं स्टेज वाच कसं होतं त्यावेळी. तर शेक्सपियरचं त्यावेळेचा जो काळ होता त्यावेळी ड्रामा वॉज अ बिग इव्हेंट इन द टाउन. दुसरी कुठलीच एंटरटेनमेंट नव्हती. आणि त्यामुळे जेव्हा नाटक असायचं तेव्हा प्रत्येक जण त्या गावातलं ते नाटक पाहिलं जायचं. एक पेटारा त्यांचा असायचा, ते घेऊन ते गावोगाव जायचे आणि जाहिरात करायचे आज नाटक आहे, टोल वाजवून, आणि नंतर सगळे जायचे. आणि ते म्हणाले कालच्या नाटकात पडदा होता का? म्हटलं हो, देअर वॉज अ कर्टन. ते थिएटर काही एवढं चांगलं नाही. मायक्रोफोन होता का? होता. शेक्सपियरच्या काळामध्ये मायक्रोफोन नव्हता आणि तुझे जेवढे लोक तिथे आले होते तेवढेच तिथे यायचे. आणि त्याच्यानंतर कर्टन नव्हता. मग त्याच्यामुळे कर्टन नव्हतं, त्याच्यामुळे सुरुवातची नाटकं जी होती ती कशी होते बघ. ती सुरुवात होते त्यावेळी लोक हळूहळू येत आहेत त्या ठिकाणी, ते बसतायत. आणि त्यामुळे शेक्सपियरने जी नाटकाची सुरुवात केलेली ती अशी आहे की शांतता झालेली आहे, मग ते पहारेकरी फिरतायत, मग नंतर क्लॉक स्ट्राईक्स करायला हळूहळू त्या ठिकाणी शांत होतं, नंतर ते नाटक सुरू होतं. आणि त्यामुळे नाटककाराला एका ऑडियन्सची जाणीव असणं, नाटककाराला प्रत्येक प्रयोगातली एक गोष्ट कळणं, ह्याच्या दृष्टीने शेक्सपियर मोठा होता. नंतर जे आपल्याकडे नाटककार झाले ते मेनली रायटर्स, म्हणजे लेखक होते. लेखक, नाटकाचा लेखक आणि नाटककार याच्यात फरक असतो असं त्यांनी मला त्यावेळी सांगितलं. तर नाटकाचा लेखक जो असतो तो इमॅजिन करतो की हे मी असं लिहितोय आणि मग याचा प्रयोग कदाचित असा होईल. मग काही लोक डिस्कस करतात त्यांच्याशी, जसं वसंत कानेटकर वगैरे हे लोक करायचे. आणि श्रीराम लागू वगैरे ते नाशिकला यायचे आणि मग ते कानेटकरांशी डिस्कस करायचे, तुमची काय आयडिया आहे, मला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर तो प्रयोग इट यूज टू टेक प्लेस. शेक्सपियर मात्र तसा नव्हता. तो त्या नाटक कंपनीवर फिरायचा आणि नंतर तो स्वतः त्या नाटक कंपनीचा पार्टनर झाला. आणि ही वॉज अ रिच मॅन लेटर ऑन, कारण त्या नाटक कंपनीचा जो प्रॉफिट होता त्यातला शेअर त्याला मिळायचा. आणि त्यामुळे तो लेखकाचा लेखकराव कधीच झाला नाही. तो नेहमी लेखक राहिला, डाऊन टू अर्थ राहिला आणि त्याने या पद्धतीने नाटकं केली. आणि तेव्हा ते म्हणाले तुला आता कळेल, तू ओट्याचं तिकीट काढलं ते चांगलं झालं. तर शेक्सपियरची पॉवर त्याच्यामध्ये. तुला नाटक पाहताना कसं वाटलं? मी म्हटलं नाही, आय वॉज मेस्मराइज्ड. ते काय ते म्हणजे सुरुवात होते त्याची आणि ते गोस्ट सांगतं
की अरे तुझं असं असं झालेलं आहे, आता हॅमलेट काय करेल, विल ही टेक रिव्हेंज. सतत आपल्याला त्याच्यात कुतूहल वाटतं, आपण पूर्ण त्याच्यामध्ये कॅप्टिवेटेड असतो. ते म्हणाले म्हणजे ही पॉवर ही शेक्सपियरची आहे. ते नाटक कोणीही करू दे, त्याचं ऍक्टिंग कोणीही करू दे, ते कुठल्याही ठिकाणी होऊ दे, कोणत्याही थिएटरमध्ये होऊ दे, विदाऊट मायक्रोफोन होऊ दे, विदाऊट कर्टन होऊ दे, पण त्याचा प्रयोग हा नेहमी असा चांगला होतो. आणि मला ते बऱ्याच प्रमाणात खरं वाटलं. आणि नंतर त्याची जी पूर्ण थीम आहे ना हॅमलेटची, तर सुरुवातीलाच एक प्रचंड ओझं या माणसाच्या मनावर आहे. तो नुकताच एक यंग ग्रॅज्युएट आहे, विच आय ऑल्सो वॉज. माझं वय तेवढं हॅमलेट एवढंच होतं. आय वॉज अबाउट टू बिकम ग्रॅज्युएट. आणि मला असं वाटलं की खूप साम्य आहे सगळ्या याच्यामध्ये. आणि प्रत्येक माणूस जो हॅमलेट पाहिला जातो किंवा शेक्सपियरचं कुठलं नाटक पाहिलं जातं, त्याचं एक पर्सनल नातं त्याच्याशी जमतं. तर त्या ठिकाणी मी जसं सांगितलं तसं मी त्यावेळी स्वतःचं एक इंडिपेंडंट अस्तित्व घडवण्याचा प्रयत्न करत होतो, जे सगळेच आपले ग्रॅज्युएट 20-22 वर्षाच्या वेळी, थँक्यू व्हेरी मच, 20-22 वर्षाच्या वेळी करत असतात तसं. आणि आमचं घर असं छोटंसं होतं. मी ठरवलं होतं की वडिलांकडून किंवा फॅमिलीकडून कुठली मदत नाही घ्यायची. आमचं काही भांडण नव्हतं. मी व्यवस्थित घरी जेवायला वगैरे 2 वेळा जायचो. आणि खोली मात्र मी अभ्यासासाठी वेगळी घेतलेली होती. तर मग ती खोली मिळवण्याचं एक भाडं होतं त्याचं काहीतरी ₹160 टर्म वगैरे असं. तर ते कमावण्यासाठी मी एक फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं गोडाऊन होतं त्या ठिकाणी जळगावमध्ये. तर त्याचे काही हिशोब वगैरे ठेवायला लागायचं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या हॉस्टेलची फी भरा, मी तुमचे हिशोब ठेवेल. तर अशा प्रकारच्या गोष्टी मी करत होतो. आणि थोडंसं माझं असं लक्षात आलं की जो हॅमलेटचा जो प्रवास आहे, की हॅमलेट त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीत गेला त्यावेळी तो थोडासा फॅमिलीपासून अवे झाला 4 वर्षासाठी. पण त्याला असं वाटलं की 4 वर्षानंतर आपण परत येऊ, आपण राजपुत्र म्हणून परत येऊ आणि या ठिकाणी आपलं एक रिलेशन हे परत फॅमिलीसारखं होईल. त्याला एक अतिशय सुंदर प्रेयसी असते अबाउट टू मॅरी. तिचं नाव असतं ओफिलिया. तर सगळं चांगलं असतं, तो प्रिन्स आहे आणि त्या ठिकाणी सगळं चांगलं होणार असतं. आणि अचानक हे गोष्ट येऊन सगळं वेगळंच त्याला काहीतरी सांगतं की नाही, तुझा आयुष्यामधला जॉब हा नाहीये की त्या ओफिलियाशी लग्न करून सुखी हे राज्य उपभोगणं. तर तुझा जॉब आहे मला नरकातून सोडवणं, हेलमधून सोडवणं. आणि दॅट इज युअर मिशन ऑफ लाईफ. जोपर्यंत तू ते करत नाही तोपर्यंत पुढचं काही करत नाही. आणि त्याच्यापासून हॅमलेट सगळ्यापासून तुटून जातो. आणि मला असं वाटलं की आपण हा सगळा डिसिजन घेतलेला की आपण इंडिपेंडंट लाईफ करायचं, आपण वेगळं राहायचं, हे करण्यामध्ये आपण नुसतं फॅमिलीपासून नाही, फ्रेंड्स वगैरे सगळ्यांपासून हळूहळू तुटतोय. वाईट अर्थानं नाही, चांगल्या अर्थाने. म्हणजे इंग्लिशमध्ये 2 शब्द वेगवेगळे वापरतात. समजा आपण एक हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेलो तर इंग्लंडमध्ये तुम्ही जर रेस्टॉरंटमध्ये गेला तर वेटर विल आस्क यू, तुम्ही एकटेच गेला असाल तर, की सर आर यू बाय युअर सेल्फ. आणि नाशिकमध्ये जर तुम्ही एकटेच गेला तर ते विचारतील एकटेच आलात का. तर पण एकटेपण आणि ऑल बाय युअर सेल्फ याच्यामध्ये ऍक्च्युअली खूप फरक असतो. जेव्हा तुम्ही ऑल बाय युअर सेल्फ असता तेव्हा यू आर विथ अदर पीपल, यू हॅव अ रिलेशन विथ देम. पण तुम्हाला जे मिशन मिळालेलं आहे आयुष्यात त्याच्यात काही कोणाची तुमची मदत होणार नाही. आणि मी साधारण SSC ला वगैरे असताना मला हे कळलं होतं की देव वगैरे असं काही नाहीये आणि एव्हरीथिंग एंड्स हिअर. ते शेअर मला कोणाशी करता येत नव्हतं, कारण माझे आई वडील, माझे नातेवाईक, एव्हरीवन दे आर नॉट डीपली रिलिजियस, बट दे बिलीव्ड की मनुष्य वारल्यानंतर त्याचं काहीतरी नंतर होतं आणि ते करण्यासाठी आपल्याला भक्ती वगैरे करायला पाहिजे. आणि तो एक प्रचंड भाव मनामध्ये होता. आणि त्याच्यामुळे मला असं जाणवलं की हॅमलेटला ज्या प्रकारचं मिशन मिळालेलं आहे आणि नंतर हॅमलेटला खूप प्रकारच्या शंका येतात. समजा आपण असं ठरवलं की ठीक आहे, ऍक्ट 1 मध्ये असं होतं की ते गोष्ट येऊन त्याला असं सांगतं की तुला आता हे करावं लागेल. हॅमलेट जातो, तो प्रिन्स आहे, त्याला काही अडचण नाहीये. एक 4-5 तो शोधून काढतो. आजचे तर महाराष्ट्रातले किंवा दिल्लीतले राजकारणी ते सहज करू शकतात की इट्स अ व्हेरी इझी जॉब की तुम्ही साधारण शोधून काढा की असे कोण लोक आहेत जे क्लॉडियसवर रागावलेले, ज्यांना असं वाटतं की मर्डर इज अ बॅड थिंग. 5-7 लोक शोधून काढा, त्यांना हत्यारा द्या, तो प्रिन्स आहे स्वतः, आणि त्याला मारून टाकायला सांगा. इट्स अ व्हेरी इझी जॉब. पण नाटक 5 ऍक्ट चालतं, ते 5 तास नाटक चालतं. याचं कारण असं की गोष्ट जेव्हा जातं तेव्हा सुरुवातीला हॅमलेट म्हणतो की अरे बापरे हे भयंकर झालेलं आहे. पण नंतर त्याला अशी शंका येते की गोष्ट खरं आहे का. कारण बायबलमध्ये असं सांगितलं जातं की डेव्हिल कॅन ऑल्सो टेक द अपीअरन्स ऑफ गोस्ट. आणि त्याच्यामुळे तसं असू शकेल की कोणीतरी मला उगाच विकृत करण्यासाठी हे बात सांगत आहे.
तर वेगवेगळ्या नाटककारांनी त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन केले की ते गोष्ट खोटं असतं, काही क्रिटिक्स म्हणाले की नाही ते खरं असतं. आगरकर म्हणजे गोपाळ गणेश आगरकर त्यांनी त्या नाटकाचं एक भाषांतर केलं. ते फारसं नंतर पॉप्युलर नाही झालं. त्याचं कारण सांगतो की त्यांनी त्या नाटकाचं नाव दिलं, भाषांतराचं नाव दिलं विकार विलस. म्हणजे विकार म्हणजे हॅमलेट हा विकृत माणूस आहे, काही गोष्ट वगैरे असं काही नसतं, त्याला काहीतरी इमॅजिनेशन त्याची असते आणि तो ते पाहतो. आणि वि स खांडेकर वगैरे त्यांनी त्याच्यावर टीका केली की यांनी ट्रान्सलेशन केलं नाही, यांनी कोणातरी इंग्लिश प्रोफेसरला दाखवून घ्यायला पाहिजे होतं, चुकीचं इंटरप्रिटेशन केलं. त्यामुळे ते गोपाळ गणेश आगरकरांचं विकार विलासी ट्रान्सलेशन फारसं पॉप्युलर झालं नाही, नानाजोगांचं जेवढं झालं तेवढं. तर त्याला जो डाऊट वाटतो, त्याला आता सगळेच डाऊट यायला लागतात. पहिला डाऊट येतो की ही गोष्ट खरं आहे का. बरं समजा गोष्ट खरं असेल तरी ते खरं सांगताय का. कारण जरी आपण असं धरलं की गोष्ट माझ्या फादरचं, मे बी द फादर मिसअंडरस्टूड, तो मर्डर नसेल, काहीतरी दुसरं असेल, ऍक्सिडेंट असेल, अशा त्याला अनेक शंका यायला लागतात. आणि त्या शंका येत असताना ते टास्क अजून त्याचा पुढे लांबणीवर पडत जातं. आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा नाशिकला आलो, त्यावेळी पहिला माझा जॉब गावकरीमध्ये होता. म्हणजे मी जळगावला गावकरीमध्ये पार्ट टाइम रिपोर्टर होतो. आणि नंतर मी अचानक ठरवलं की नाही, आता आपण याला अजून सुटं जगायचं. कुठेतरी ते आता हॅमलेटचा माझ्यावर परिणाम होता की हॅमलेटशी मी त्या रीतीने रिलेट झालो, ते सांगणं खूप अवघड आहे. पण मी असं ठरवलं की नाही, आता अजूनच सुटं हे इंडिपेंडंट असं जगायला पाहिजे. तर आईवडील म्हणाले की ठीक आहे, तू जा नाशिकला, पण तुझं MA 1 वर्ष झालेलं आहे, 2 वर्षाचं MA असतं, तर तू 2 वर्ष पूर्ण कर आणि मग जा. पण म्हटलं की नाही, असं पुढे ढकलल्याने होत नाही. खूप लोक असं म्हणतात मला जायचं पण जात नाही. म्हणून मी 1 वर्ष झालेलं असतानाच नाशिकला आलो. आणि परत पैसे वगैरे काही नव्हते जवळ. मग दादासाहेब पोतनीसांना त्यावेळी भेटलो. त्यांना सांगितलं मी तुमच्या इथे गावकरीमध्ये जळगावला काम करतो आणि मला आता इथे मास्टर्स करायला यायचं. ते म्हणाले ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. म्हटलं पण सकाळी माझं कॉलेज असतं. ते म्हणाले ठीक आहे, आमची सब एडिटरची जी जागा आहे त्याच्यात 10:30 ते 6 अशी वेळ आहे, तर तू असं कर, तू 12 वाजता ये, पण लंच टाईम नाही घ्यायचा, मग तू 12 ते 6 सतत काम कर. तर मी ते घेतलं. त्यांनी मला त्यावेळेला रविवार पुरवणीचं काम दिलं होतं, तर ते मी 12 ते 6 करायचो. आणि त्यावेळी मला असं वाटलं की हॅमलेटची आपण शेक्सपियरची आपण छोटी छोटी पुस्तकं घ्यायला गेलो. 10,000 रुपयाचं एक पुस्तक त्यावेळी असायचं. तर ते खूप महाग पडतंय, आपल्याला 36 नाटकाची विकत घ्यायची. म्हणून मी इथे अनमोल बुक स्टोअर त्यावेळी पण होतं, तिथे गेलो आणि त्यांना म्हटलं की शेक्सपियर. तर ते म्हणाले की आहे, पण ते आमचं एक नाशिक रोडला दुकान आहे, तिथे तुम्हाला जावं लागेल. मग मी गेलो तिथे आणि आता एक नाही माहित नाही, पण त्यावेळी होतं. आणि 18 रुपयाला संपूर्ण शेक्सपियर असं मिळालं. पण त्याच्यात एक खोट होती की 18 रुपयाला संपूर्ण शेक्सपियरचं नॉर्मल तुम्ही जे 10 रुपयाला शेक्सपियर घेता त्याच्यामध्ये डाव्या बाजूला शेक्सपियर इंग्लिश असतं, राईट साईडला मॉडर्न इंग्लिश असतं. याच्यामध्ये मॉडर्न इंग्लिश वगैरे काही नव्हतं, कारण त्याने ते बारीक टायपात वगैरे छापून काटकसर केलेली होती. पण ते पुस्तक विकत घेतलं 18 रुपयाचं. त्यातली बरीचशी नाटकं वाचली आणि परत एकदा हॅमलेटची रिलेशन आहे असं सुरू झालं. तर मी पहिली थीम हॅमलेटची सांगितली की हॅमलेट सुरुवात होते त्याची त्याचवेळी तो ऑल बाय हिमसेल्फ होतो. आय विल नॉट कॉल इट अलोन, कारण त्याला असतात मित्र असतात. आणि हळूहळू तो असं करतो की सगळ्यांपासून आपल्याला सुटं करायला लागतो. म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा माणूस काय करेल, एका गोष्टने तुम्हाला येऊन सांगितलेलं आहे की बाबा रे, तुझ्या आईने तुझ्या काकांशी लग्न केलेलं आहे, सो शी इज अन अकम्प्लिश टू द मर्डर. आता तो म्हणाले ठीक आहे, माझे काका गेले, वडील गेले, आई गेली, ट्रेसी तर आहे ना ऑफेलिया मला. तर कोणीही माणूस त्या ऑफेलियाला जवळ करेल नॅचरली, तिला सांगेल की अरे असं असं झालेलं आहे. तो तसं नाही करत. तो ऑफेलियाला बोलवतो आणि तिच्याशी एकदम तुटक आणि वाईट वागायला लागतो. आणि त्याचं कारण आपल्याला कळत नाही काय. आणि ते एक फेमस स्पीच आहे त्या ठिकाणी. त्या स्पीचचं नाव आहे गेट दी टू ए ननर. हॅमलेटचं जो काम करतो माणूस त्याला प्रचंड एनर्जी लागते, कारण पूर्ण प्लेमध्ये हॅमलेट हा अतिशय डिस्टर्ब माणूस आहे आणि त्याची खूप मोठमोठी भाषणं आहेत. आणि त्यामुळे जो माणूस काम करतो त्याचा तो 3 तासामध्ये पूर्ण ड्रेन आउट होतो एनर्जीचा. तर ते गेट दी टू ए ननर जी स्पीच आहे, गेट दी टू ए ननरीचं मराठीत भाषांतर करायचं तर काय होईल की तू जोगीण बन, जोगीण, असं तो तिला सांगतो. आणि का तू जोगीण बन, अरे आपल्या दोघांचं प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न करणार आहे. तो म्हणतो नाही, काय लग्न करून उपयोग आहे,
कुठेतरी माझ्यासारखेच अशा मूर्ख माणसं जन्माला गाण्याचे, आणि तो म्हणतो की व्हाय डू पीपल लाईक मी क्रॉल बिटवीन हेवन अँड अर्थ. माझ्यासारखे एक क्षुद्र जंतू हे आकाश आणि पृथ्वी याच्यामध्ये कुठेतरी का रांगत असतात असं तो म्हणतो. आणि गेट दी टू एन अनदर, आणि काय होईल आपण लग्न करून पुन्हा आपण माझ्यासारखे क्षुद्र जंतू जन्माला घालू आणि सगळं वाईट होईल असं म्हणून तो तिला स्कोल्ड करतो. तर हा सगळा जो हॅमलेटचा प्रवास आहे त्याच्यात मला जाणवलं की सगळ्यापासून तुटत जाण्याचा प्रवास. म्हणजे नॉर्मली माणूस जसं म्हणतो की जे काही माझे ॲलीज आहेत ते मी गोळा करतो, तसं न करतो तो लोकांना तोडत जातो. आणि कुठेतरी कदाचित मला असं वाटलं की आपलं रिलेशन आहे त्याच्याशी. एका बाजूला आपण सोशल आहोत. मी गावकरीमध्ये रविवार परवडी लिहायचो, त्याच्यात मी सहज नावाचा कॉलम लिहायचो. तो खूप विनोदी वगैरे या टाईपचा कॉलम होतात आणि त्यामुळे कोणाला याची कल्पना नव्हती. पण माझे जे अगदी जवळचे मित्र होते त्यांना थोडंसं माहिती होतं आणि त्यातले काही मित्र म्हणायचे की हॅमलेटच्या बापाचं भूत बसलंय आणि याच्यावर हॅमलेटचं भूत बसलेलं आहे असं ते म्हणायचे. याचं कारण की त्यांना कुठेतरी त्याच्यात सिमिलॅरिटी वाटायची. त्याच्यानंतर मग नाशिक संपलं आणि मी संगमनेरला गेलो आणि संगमनेरला लिखिते म्हणून, संगमनेर माझा लेक्चररचा जॉब होता अर्थात, आणि त्यावेळी लिखिते म्हणून हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. तर ते म्हणाले की तुला काय शिकवायला आवडेल वगैरे. तर मी म्हटलं की शेक्सपियर. त्यांना जरा आश्चर्य वाटलं कारण नवीन जो लेक्चरर जॉईन होतो, ज्याने आधी कधी लेक्चरर शिकले, तो म्हणतो की मला सोपे विषय शिकवायला द्या वगैरे. तर ठीक आहे, तो त्यांनी मला मॅकबेथ वगैरे दिलं. म्हटलं नाही, मला हॅमलेट शिकवायला द्या. ते म्हणाले की हॅमलेट पोस्ट ग्रॅज्युएटला आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएटला शिकवण्यासाठी न्यू लेक्चरर कांट ॲक्च्युअली टीच पोस्ट ग्रॅज्युएट. यू नीड 5 years ऑफ एक्सपिरियन्स. नंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीकडे अर्ज करावा लागतो, मग PG रिकॉग्निशन मिळाल्यावर तुम्हाला शिकवता येतं. म्हणाले ठीक आहे. नंतर ते दुसऱ्या दिवशी पुन्हा आले माझ्याकडे आणि ते म्हणाले अरे मी मार्ग काढलेला आहे म्हणे की जरी युनिव्हर्सिटीचा तसा नियम आहे पण तू ॲडिशनल लेक्चर्स देऊ शकतो हॅमलेटचे. मग त्याच्यात युनिव्हर्सिटीचा काही संबंध येणार नाही. ॲडिशनल लेक्चर म्हणजे कसे काय, तर MA मुलंही खूप बिझी असतात, त्यातले बरेच लोक नोकरी करणारे होते, माझ्यापेक्षा मोठे होते वयाने काही लोक, टीचर्स वगैरे जे काम करत असतात ते. तर त्यांचे ॲडिशनल लेक्चर घ्यायच्या वेळी त्यांना पुन्हा दुपारी बोलावणं शक्य नाही कारण कॉलेज गावापासून लांब होतं खूप. तर जास्तीत जास्त असं करता येईल की 12-12:30ला त्यांचे तास संपल्यानंतर लंच वगैरे झाल्यावर त्यांचे तू लेक्चर्स एक्स्ट्रा घेऊ शकतो. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मग मी त्याचा खूप त्यावेळी अभ्यास केला हॅमलेटचा पुन्हा एकदा की लेक्चर देण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पर्सनल ते सांगणं आवश्यक आहे की माझं हॅमलेटची काय रिलेशन आहे तेव्हा. तर त्यावेळी मी नवीन असल्याने मला त्यावेळी संगमनेर कॉलेजच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी जागा दिलेली होती, त्यामुळे माझ्या काही जागा शोधणे वगैरे असं काही नव्हतं. आणि त्याच्यानंतर 12-12:30ला माझं संपलं की एक मारवाडी भोजनालय म्हणून एक खानावळ होती, त्या ठिकाणी मी जायचो, तिथे व्यवस्थित जेवायचो. त्यावेळी मी स्मोकिंग खूप करायचो, तर 4-5 सिगरेटी विकत घ्यायचो आणि नंतर यायचो परत. आणि त्याच्यानंतर एकदा ती दुपारची लेक्चर झाली त्या MAची की सिगरेट्स आणि एवढी पुस्तकं हॅमलेटबद्दल घेतलेली. एक व्हॉट हॅपन्स इन हॅमलेट असं डोवर विल्सनचं पुस्तक होतं, त्याची मी खूप पारायणं केलेली होती. तर गेस्ट हाऊसला जायचं आणि तेव्हा वाचायचं, परत दुसऱ्या दिवशी लेक्चर्स. तर त्या हेडला जर असं आश्चर्य वाटलं की 1:30-2 वाजता लेक्चर्स असतात तरी ही मुलं मात्र थांबतायत त्या ठिकाणी. आणि त्यातले जे 2 टीचर्स होते, मला त्यांची नावं अजून आठवतात, एक खान होते आणि दुसरे पानसर, हे दोघंही टीचर होते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही कसं काय एवढ्या वेळ थांबतात वगैरे, म्हणजे दिस मस्ट बी क्रेडिट ऑफ शेक्सपियर किंवा तुम्हाला काही हॅमलेटबद्दल काही. तर ते म्हणाले की ते रेग्युलर जे लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये हॅमलेटबद्दलची सोल्युशन किंवा एक्सप्लेनेशन आम्हाला दिलं जातं की असं आहे, पण तुम्ही जे करता तर यू क्रिएट कन्फ्युजन की हॅमलेटचं नेमकं काय आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला ते लेक्चर्स इंटरेस्टिंग वाटतात. आम्हाला परीक्षेत त्याचा कितपत उपयोग होईल माहीत नाही वगैरे. याचं कारण असं की हॅमलेटची जी प्रत्येक क्रिया आहे, आता उदाहरणार्थ गोस्टचं आपण जर सांगितलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही क्रिटिक्सचं एकमत नाही आहे. आणि म्हणजे ते गोष्ट खरं होतं का, मग खरं असेल तर ते बरोबर सांगतंय का, मग बरोबर असेल तर क्लॉडियस खरंच आहे का, जरी ते खरं असेल तरी सुद्धा हॅमलेटने खरंच रिव्हेंज घेण्याच्या भानगडीत पडावं का. कारण क्लॉडियस त्याचे काका त्याला असा सल्ला देतात की ठीक आहे असं समजू की मी केलेलं आहे, आता काय तू करणार आहेस त्याच्याबद्दल, जी व्हायची तू मला मारून टाकणार आहेस का, तुझी आई विधवा होईल. आणि
त्याच्यामुळे काहीच उपयोग नाही. आणि शिवाय यू विल कॅरी ऑन दॅट ट्रॅडिशन ऑफ मर्डरिंग इच अदर आणि रिव्हेंज. तर तो त्याला इनडायरेक्टली सल्ला देतो, डायरेक्टली नाही सांगत, की याच्यापेक्षा तू असं कर की विसरून जा जे झाले गेलं आहे ते. आणि तू प्रिन्स आहेस, तर थोडंसं आपण एकमेकाशी जोडून घेऊ. तू फ्युचर किंग आहे आणि तुला सांगेल तेव्हा मी किंग करायला तयार आहे. ही डझंट स्पीक इन सो मेनी वर्ड्स बट दॅट्स द मेसेज ही गिव्स. तर त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला वाटायला लागतं की हॅमलेटने कशाला रिव्हेंजच्या भानगडीत पडवतात, हे सगळं सोडून द्यावं का. आणि हे सगळं करत असताना मी ती लेक्चर्स देत होतो आणि एका नाटकावर किती लेक्चर देणार असं त्यांना वाटत होतं. पण ती लेक्चर चालूच राहिली. असं करण्याचं की प्रत्येक सीन किंवा प्रत्येक ऍक्टर याची इतकी इंटरप्रिटेशन्स आहेत आणि इतके त्याचे अर्थ होतात. तर त्या स्टुडंट्सला, मुलं नाही म्हणता येणार ते, दे वर ॲडल्ट्स, तर त्या स्टुडंट्सला त्याची खूप मजा वाटायला लागली. आणि द क्रेडिट ऑफकोर्स गोज टू शेक्सपियर, की शेक्सपियरचे जे अर्थ आहेत त्याचे इतके पदर त्या अर्थाचे तुम्हाला सापडतात. म्हणजे मी हे सगळं सांगतोय त्याचं कारण असं की एक प्रश्न मला किंवा तुम्हाला सुद्धा पडतो की एवढं काय ग्रेट आहे शेक्सपियरमध्ये. हा आहे, खूप मोठा नाटककार आहे, पण 400 वर्ष आणि सगळ्या मध्ये का. तर त्याचं कारण असं की एखादा पदार्थ असतो, तर तो पदार्थ जो असतो तो आपण खातो आणि तो संपून जातो. पण कलाकृती एखादी जी असते ती पण काही कलाकृती पदार्थांसारख्या असतात की आज आपण क्रिएट केली आणि वी कन्झ्युम आणि इट्स फिनिश्ड, पुन्हा तुम्हाला वाचाविषयी नाही वाटत ती. पण जी खरी कलाकृती असते तिचा तो आनंद कधीच संपत नाही. आणि तसं शेक्सपियरचं होतं. म्हणजे त्याच माणसाने पुन्हा पुन्हा तेच प्रयोग पाहिले तरी सुद्धा त्याला असं वाटत राहतं की आज मला काहीतरी नवीन अर्थ या ठिकाणी मिळाला. आणि माझं ते लेक्चर देताना तेच होतं की मला स्वतःला नवीन नवीन अर्थ त्यातले कळत होते. पण नंतर जसं मी म्हटलं की हॅमलेट वाचताना आपल्याला स्वतःच्या आयुष्याविषयी काहीतरी वाटायला लागतं आणि स्वतःच्या आयुष्याविषयी वाटताना आपण हॅमलेटची कधी कधी जास्त जवळ येतो. असं दोन्ही बाजूंनी तो प्रवास सुरू असतो. तर जसं तो क्लॉडियस हॅमलेटला सल्ला देतो की तू कशाला रिव्हेंजच्या भानगडीत पडतो, तसं मलाही वाटायला लागलं की आपण काहीच करत नाहीये. म्हणजे हॅमलेट आणि शिकवणं, म्हणजे दुसरे पण क्लासेस होते त्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. आपण एक तरुण मनुष्य, आपण इथे स्पोर्ट्स खेळायला पाहिजे, या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स आहेत, थोडंसं लग्नाचं वगैरे पाहायला पाहिजे, आता आपल्याला नोकरी मिळालेली आहे आणि करिअर करायला पाहिजे. मुख्य म्हणजे PhD करायला पाहिजे, MPhil करायला पाहिजे. हे न करता आपण नुसतं याच्यातच अडकून गेलेलं आहे. म्हणजे थोडंसं हॅमलेटचं जे त्याला मी असं म्हणतो की व्हाईट मॅन्स बर्डन, एक फ्रेज आहे ती व्हाईट मॅन्स बर्डन. त्याच्यामध्ये असं मानलं जातं की काही काही लोक हे उगाचच एक आपल्या आयुष्याचं मिशन ठरवतात आणि ते मिशन ऍक्च्युअली खरं असतं, खोटं असतं, पण त्याच्यामध्ये ते अडकून जातात. तसं मी उगाचच मिशन काहीतरी ठरवलं होतं की हा बस एवढे लेक्चर दिली, या स्टुडंट्सनी हे केलं आणि मी त्याच्यात खूप गुंतून गेलो होतो. तर हॅमलेटचंही असंच होतं की त्याचं आयुष्य ऍक्च्युअली खूप मोठं आहे, तो फिलॉसॉफी शिकून आलेला आहे, त्याच्याकडे दुसरे लोक आहेत की नाही, काही एकच गोष्ट आहे रिव्हेंज. आणि ते मला कुठेतरी त्याचं रिलेशन स्वतःशी वाटलं की त्याने पहिली गोष्ट ऑफेलिया, तिला असं दुखवायला नको, ती त्याची प्रेयसी आहे, सुंदर आहे, तिची काहीच चूक नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यातली जनता, डेन्मार्क, आपण प्रिन्स आहोत, त्यांच्याशी आपलं काहीच नातं नाहीये. त्याचा कशाचाही विचार न करता तो त्या गोस्टच्या मागे लागून तो म्हणतो नाही मला हा रिव्हेंज घेतलाच पाहिजे. तर याला व्हाईट मॅन्स बर्डन असं आपण नाव देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी हा प्रसंग येतो की आपण काहीतरी एक मिशन घेतो. दरवेळी तर रिव्हेंज असतं असं नाही. जसं माझं मिशन रिव्हेंज नव्हतं, पण साधं काहीतरी की काहीतरी एका विषयावर लेक्चर्स द्यायची, त्यात मी गुंतून गेलो. त्याच्यात आपण गुंतून जातो आणि बाहेर आल्यावर आपल्याला कळतं की अरे खूप वेळ, खूप एनर्जी आणि खूप प्रवास याच्यामध्ये आपला वाया गेलेला आहे. आणि त्यामुळे हॅमलेटच्या मी 2 थीम्स तुम्हाला आतापर्यंत सांगितले. एक म्हणजे ऑल बाय युअर सेल्फ, की माणूस शेवटी एकटा असतो, त्याचं मिशन आहे, त्याला स्वतः शोधायचं असतं. आणि दुसरी थीम म्हणजे की व्हाईट मॅन्स बर्डन, जे मिशन आपल्याला खरं वाटतं, कोणीतरी सांगितलं असतं. जसं हॅमलेटला गोस्ट सांगतात तसं कधी कधी आपण म्हणतो की नाही माय इनर व्हॉइस टेल्स मी दिस, पण तो खरा असतो का इनर व्हॉइस? तोही गोस्टचा खोटा असू शकतो. काही लोक म्हणतात माझ्या वडिलांनी सांगितलं, एन्सेस्टर्सने सांगितलं. काही लोक एखाद्या पुस्तकातून काहीतरी घेतात, एक सुविचार कुठला तरी 100 वर्षापूर्वीचा, आणि त्याच्या मागे लागतात. तर त्याच्यामध्ये हॅमलेटमध्ये काही फरक नाहीये. तर जसं हॅमलेट तपासून पाहतो की तो गोस्ट खरा आहे का, ते मिशन खरं आहे का, तसं मला असं वाटलं की आपण सुद्धा तपासून पाहायला पाहिजे. आणि त्याला मी व्हाईट मॅन्स बर्डन असं नाव देतो, की उगाचच घेतलेलं ओझं, त्याला आपण व्हाईट मॅन्स बर्डन असं आपण म्हणतो. मध्ये मध्ये मी हॅमलेट खूप वाचत होतो, पण मला सतत एक इच्छा होती की जो मूळ प्रयोग आहे तो आपल्याला पाहायला मिळावा. आणि आय वॉज लकी की मला एक ब्रिटिश काउन्सिलची स्कॉलरशिप मिळाली.
तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये मी काही काही गोष्टी केल्या. मी हैदराबादला गेलो, त्या ठिकाणी एमलिट केलं, थोडंसं करिअरचा वगैरे विचार केला, एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स केला. आणि ती एमलिट स्कॉलरशिप मिळाल्यानंतर एक ब्रिटिश काउन्सिलचं एक स्कॉलरशिप होती की पूर्ण देशातल्या फक्त 8 टीचर्सना, टीचर्स म्हणण्यापेक्षा युनिव्हर्सिटी टीचर्सला ते UK ला पाठवते. आणि ॲक्च्युली ती स्कॉलरशिप खूप विचित्र होती. त्याचं नाव होतं टेक्निकल कोऑपरेशन ट्रेनिंग प्रोग्राम. म्हणजे त्याच्यामध्ये इंजिनियर्स वगैरे असे लोक जास्त जायचे. पण कुठेतरी असं लक्षात आलं की नाही, याच्यामध्ये इंग्लिशचा प्रॉब्लेम येतोय की आपण चायनीज इंजिनियर्सला बोलवलं तर त्यांना इंग्लिश शिकवावं लागतं. त्याच्यामुळे 8 इंग्लिश लेक्चरर्सला ते स्कॉलरशिप देणार होतं. आणि आय वॉज लकी की मला त्या 8मध्ये माझी एकाची निवड झाली. तर मी ऑलरेडी आता एक मास्टर्स इथे केलेलं होतं लिटरेचरमध्ये, दुसरं मास्टर्स मी हैदराबादच्या सेंट्रल इन्स्टिट्यूटमधून केलेलं होतं. आणि त्यामुळे मी ब्रिटिश काउन्सिलला विचारायला गेलो की तुम्ही मला स्कॉलरशिप देताय, 1 year स्टे तिथे होता, पण याच्यात मी काय करू तिथे. तर ते म्हणाले यू कॅन डू व्हॉट एव्हर, यू कॅन इव्हन गो अँड स्टे इन युनिव्हर्सिटी, स्टडी व्हॉट एव्हर यू लाईक, आम्ही काही तुम्हाला आग्रह नाही करणार. तर दॅट वॉज व्हेरी स्ट्रेंज, कारण PhD करायचं तर 1 वर्षाची स्कॉलरशिप पुरत नाही, 3 वर्षाची लागते. तर त्यांना PhD नाही तुम्हाला करता येणार. मग मी ठरवलं की ठीक आहे, वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण अजून एक मास्टर्स करू. अर्थात ते 3 मास्टर्स वेगवेगळ्या विषयातले होते. तर तिथे मास्टर्स करत होतो, पण त्या ब्रिटिश काउन्सिल स्कॉलरशिप या मास्टर्सपेक्षा असं झालं की सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं की पहिल्यांदा आपण लंडनला जाऊन हॅमलेट पाहायचं. आणि केनेथ ब्रांगा, यूट्यूबवर नंतर आता त्याचे खूप व्हिडिओ आले, पण दॅट इज अ लेटर केनेथ ब्रांगा. मी जे केनेथ ब्रांगाचा प्रयोग केला त्यावेळी केनेथ ब्रांगा हा अतिशय नवीन प्रॉमिसिंग ॲक्टर होता आणि त्याने हॅमलेट लंडनमध्ये तो करत होता. परत एकदा पैशाचा इश्यू होता, कारण जरी संगमनेरला नोकरी वगैरे होती ते सगळे पैसे पाऊंडमध्ये कन्व्हर्ट केल्यावर खूप कमी वाटायला लागले होते. 350 पाऊंड स्कॉलरशिप होती, विच वॉज नॉट लेस, पण असे काही उद्योग करायला ती कमी पडत होती. पण मी लंडनला गेलो आणि त्या ठिकाणी त्याचं तिकीट वगैरे होतं 30 पाऊंड त्यावेळी. तिथेही असं 10, 20, 30 असे ती 3 तिकीटं होती. तर ती सगळी महाग होती. आणि त्याच्यानंतर मग ते म्हणले ठीक आहे 10 पाऊंड, पण ते म्हणाले नाही हे सगळे कुठलंही असं तिकीट शिल्लक नाही. तर तिथे कदाचित अजूनही ती पद्धत असेल. त्यावेळी अशी पद्धत होती की तिकीट विंडोजवळ 2 लाईन्स असायच्या. ती पहिली लाईन आहे ती ज्यांनी तिकीट बुक केले ते कलेक्ट करायचे, आणि दुसरी जी लाईन आहे त्याच्यामध्ये जे लोक रिटर्न करायला यायचे तिकीट, तर ते मग तुम्हाला दिले जायचे. तर मी त्या रांगेमध्ये उभं राहिलं. त्यावेळी ऑनलाईन वगैरे काही नव्हतं, तेव्हा तिकीट परत करायलाही तुम्हाला स्वतः तिथे यावं लागायचं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एक तिकीट आलं, तर मी म्हटलं की लकीली आपल्याला 5-1 पाऊंडचं तिकीट मिळालं तर बरं होईल. पण ते म्हणाले की नाही 15 पाऊंडचं तिकीट आहे आणि ते तुम्हाला नाकारता येत नाही, कारण तुम्ही नाकारलं तर यू हॅव टू गो बॅक ॲट द एंड ऑफ द लाईन. तुम्ही घेत नाही, गो बॅक ॲट द एंड ऑफ द लाईन. ठीक आहे 15 पाऊंड तर 15 पाऊंड, ते खूप ओझ्याने ते तिकीट वगैरे घेतलं. आणि केनेथ ब्रांगाचं आता सगळे प्रश्न विटले होते. आता मी ओट्यावर नव्हतो, आता मी व्यवस्थित पुढच्या खुर्चीवर होतो आणि सगळे मला एक्सप्रेशन्स वगैरे दिसत होते. आणि मी केनेथ ब्रांगाचं काम पाहून चार्ट झालं. तुम्ही पण त्याचे व्हिडिओज बघा, ज्या रीतीची एनर्जी त्या माणसामध्ये. हा माणूस 3 तास, 3पेक्षा जास्त तास रोज हे काम कसं काय करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यासाठी फ्रेश कसं काय होतो हे कळत नव्हतं. आणि त्याची जी एनर्जी होती, ज्या रीतीने ते प्रयोग करायचे ते खूप प्रचंड होते. आणि ते करत असताना मला असं जाणवतं की हॅमलेटची मुख्य जी थीम आहे ती ॲक्च्युअली ऑल बाय युअर सेल्फ नाही आहे, आपण ती चुकीची घेतलेली आहे. किंवा हॅमलेटची मुख्य ती व्हाईट मॅन्स बर्डन नाही आहे. तर केनेथ ब्रांगाने ज्या रीतीने ते प्रेझेंट केलं त्याने एका वेगळ्याच गोष्टीवर त्या ठिकाणी फोकस केला, त्याने आणि त्या डायरेक्टरने. तर नंतर काय होतं की हॅमलेट रिव्हेंज त्याला घ्यायचा असतो आणि तो वेळ काढत असतो थोडासा की गोष्टचं खरं असेल तर मग कसं काय सोड घ्यायचं, कसं काय ठरवायचं. तर ते करण्यासाठी इकडे क्लॉडियसला त्याच्याबद्दल शंका यायला लागलेली असते आणि त्याच्यामुळे ते करण्यासाठी तो काय करतो की तो एक वेडेपणाचं सोंग घेतो. तो म्हणतो की मी जर इफ आय प्रिटेंड दॅट आय एम मॅड, तर राजा आणि इतर सगळे लोक मला थोडा वेळ सोडून देतील आणि मग नंतर मी थोडा वेळ माझ्या इव्हेंटचं प्लॅनिंग करेन. सो ही बिगेन्स टू बिहेव लाईक ए मॅड पर्सन. आणि आता पुन्हा एक प्रश्न येतो. तर केनेथ ब्रांगाने तो प्रश्न माझ्यासमोर उभा केला की तो ऑफेलियाला जेव्हा तो म्हणतो की तू जोगीण बन जोगीण, त्यामुळे तो खरं तो बोलतोय का मॅड हॅमलेट बोलतोय, आणि हॅमलेटचा मॅडनेस हा खरा आहे का त्याने ते ढोंग घेतलेलं हे आपल्याला कळत नाही.
आता आपल्याला काही काही वेळा ही गोष्ट खोटी, ही गोष्ट परिचित वाटते. एक प्रिन्स असतो तो वेडेपणाचं डोंगर, याचं कारण असं की नंतर अनेक सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये ही गोष्ट वापरली. मला जो शम्मी कपूरचा राजकुमार सिनेमा होता त्याच्यामध्ये शम्मी कपूर सुद्धा वेडाचं सोंग धारण करतो. थोडासा विषयांतर होईल, पण हे सांगायला पाहिजे या ठिकाणी की एक क्रिटिक असं म्हणतो की जगातल्या जेवढ्या महान कलाकृती आहेत, साध्या नाही पण महान कलाकृती, त्याचं कुठेतरी रिलेशन हे 3 लेखकांशी तुम्हाला सापडतं. वन ऑफ द 3. त्यातला एक ऑफकोर्स आहे शेक्सपियर, दुसरा आहे आर्थर कोनन डाईल म्हणजे शेरलॉक होम्सचा लेखक, आणि तिसरा म्हणजे पी.जी. वुडहाऊस. तर तो म्हणतो कुठलीही मला तुम्ही श्रेष्ठ कलाकृती आठवून दाखवा, मी तुम्हाला त्याचा मूळ या तिघांमध्ये कुठेतरी दाखवतो. आणि त्याच्यामध्ये एक मॅडनेसची जी थीम आहे ही खूप ठिकाणी नंतर आलेली आहे. केनेथ ब्रांगाने त्या ठिकाणी ज्या रीतीने तो हॅमलेट केलेला होता त्याच्यात त्याने मॅडनेसवर जोर दिला, आणि तो म्हणाला की हॅमलेटचा जो मॅडनेस आहे याचा जास्त अभ्यास केला पाहिजे, त्याच्या ऍक्टिंगमधून ऑफकोर्स तो म्हणतो. आणि हा जो मॅडनेस हा काय आहे, म्हणजे मनुष्य मॅडनेसचं सोंग घेऊ शकतो का, असा त्याने प्रश्न त्या ठिकाणी विचारला. असं शक्य आहे का मॅडनेसचं सोंग घेणं, का सोंग घेता घेता माणूस खरंच वेडा होतो. आणि मराठीतले एक लेखक आहे जयवंत दळवी, ज्यांनी ही थीम खूप पुढे एक्सप्लोअर केली. त्यांच्या प्रत्येक कादंबरीमध्ये एक कॅरेक्टर असतं ते वेडाचं असतं, आणि त्यांनी पण हा प्रश्न पुन्हा पुन्हा की असं शक्य आहे का वेडाचं सोंग घेणं, आणि वेड म्हणजे नेमकं काय असतं, आपण सगळेच जण थोडे थोडे वेडे असतो का, आपण कधी कधी वेडे असतो का, असे बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रश्न हे उपस्थित केले. तर हॅमलेट हे वेडाचं सोंग घेतो हे प्रोटेक्शनिस्ट डिव्हाइस म्हणून. तो म्हणतो मी जर वेडाचं सोंग घेतलं तर मला हे सोडून देतील. पण त्याच्यातला एक मनुष्य असतो त्याला मात्र याच्यात काहीतरी गोम आहे असं लक्षात येतं. तो मनुष्य म्हणजे ऑफेलियाचे वडील पोलोनियस. ही नावं मी तुम्हाला परत परत सांगते, मला माहिती आहे ते थोड्या वेळानं विसरायला होतं. तर आतापर्यंत आपण हॅमलेट, किंग हॅमलेट, क्लॉडियस म्हणजे काका, गर्ट्रूड ते सोपं लक्षात ठेवायला, आई, आणि त्याच्यानंतर ऑफिलिया प्रेयसी आणि ऑफिलियाचे वडील पोलोनियस. पोलोनियसच्या मात्र हे लक्षात येतं, आणि पोलोनियसचं जे वाक्य आहे ते त्या ठिकाणी लंडनच्या परफॉर्मन्स त्याने ज्या रीतीने तो म्हणतो ते वाक्य असं आहे, देर इज अ मेथड इन दिस मॅडनेस. म्हणजेच हे मॅडनेस खोटं आहे, कारण मॅडनेस ज्या रीतीचं इलॉजिकल पाहिजे तसं वाटत नाही. तर देर इज अ मेथड इन दिस मॅडनेस, आणि ते वाक्य नंतर खूप फेमस झालं, खूप ठिकाणी त्याचं कोटेशन यायला गेलं. तर मॅडनेस ही कदाचित हॅमलेटची जास्त महत्वाची थीम आहे, ऑल बाय युअर सेल्फ किंवा व्हाईट मॅन्स बर्डनपेक्षा. त्याच्यानंतर दुसरं त्या ठिकाणी त्यांनी असं केलं, जो व्हिडिओ मी सुरुवातीला थोडा वेळ लावला होता, तर त्याला प्ले विदिन प्ले असं आपण म्हणतो. प्ले विदिन प्ले म्हणजे काय, नाटकातलं नाटक. तर आता हॅमलेट काय करतो की पहिल्यांदा मॅडनेस घेतो, मग नंतर तो म्हणतो की ठीक आहे, गोष्ट खरं आहे की नाही ते मला शोधून काढलं पाहिजे, खरंच माझ्या काकांनी माझ्या वडिलांचा खून केलाय का ते शोधून केलं पाहिजे. तर तो कसं काय शोधून काढायचा, तर त्याच दिवशी नेमकं असं होतं की एक नाटक कंपनी ही हॅमलेटकडे येते. मी तुम्हाला सांगितलं की त्या काळी जसं ते पेटारा घेऊन यायचे, त्याला रेपर्टवा असं ते म्हणायचे त्या पेटाराला. त्या रेपर्टवामध्ये सगळे त्यांचे कॉस्ट्युम्स वगैरे, ती पेटारा घेऊन ती नाटक कंपनी येते, आणि युजली दे वुड गो टू द किंग, आणि ते या ठिकाणी हॅमलेटकडे येतात, तो प्रिन्स म्हणून, आणि दे वुड डिस्कस विथ द किंग की आज आम्हाला प्रयोग करायचा आहे, त्याची स्टोरी ही आहे. तर हॅमलेट म्हणतो की अरे मला एक आयडिया सुचली, मी असं करतो आयडियाज, हा जो यांचा प्रयोग होणार आहे तर याच्यामध्ये यांना मी एक स्क्रिप्ट लिहून देतो. मग त्या स्क्रिप्टमध्ये मी असं दाखवतो की एक राजा असतो, तो राजा बागेमध्ये झोपलेला असतो, त्याचा भाऊ त्या ठिकाणी येतो, आणि तो भाऊ त्याच्या कानामध्ये विष टाकतो, आणि नंतर त्याची बायको त्या मर्डररशी लग्न करते. असं ते स्क्रिप्ट मी याला लिहून देतो. मग काय मजा येईल की जर मी त्यांना स्क्रिप्ट हे लिहून दिलं आणि ते हे प्रयोग करतायत, आणि त्यावेळी मी काय करेल की मी समोर बसेल आणि मी राजाकडे सतत पाहत राहील. तर तुम्हाला माहिती आहे त्यावेळेची जे कोर्ट हाऊसमध्ये म्हणजे दरबारामध्ये जे प्रयोग व्हायचे त्याची रचना अशी असायची की तुम्ही जसे बसलात तसं ऑडियन्स आहे, तर सगळे दरबारी असे बसलेले कोर्टियर्स, आणि राजा मात्र इकडे बसायचा नाही का, प्रयोग इथे होतोय, राजा एकदम मागे बसायचं किंवा साईडला बसायचं. सो व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन सिट इन द ऑडियन्स, आणि मी राजाच्या चेहऱ्याकडे सतत पाहत राहतो. जर मला त्याच्या चेहऱ्यावर हालचाल दिसली की अरे तो विष टाकतो, तर ताबडतोब तो उठून जाईल, तो अस्वस्थ होईल. जर त्याने काही खून केलेला नसेल तर तो शांत राहील, ही विल एन्जॉय द प्ले. ही मला चांगली आयडिया दिसली. तुम्हाला परत परिचित वाटेल, कारण कर्स सिनेमामध्ये पुन्हा एकदा
हीच गोष्ट त्यांनी रिपीट केली. त्यांनी एक गाणं केलं आणि ते त्याच रीतीचं प्ले विदिन द प्ले हे खूप ठिकाणी ते वापरले. तर हा शेक्सपियरने मात्र पहिल्यांदा हा डिव्हाइस वापरला. आता केनेथ ब्रांगाचं जे नाटक होतं त्या ठिकाणी लंडनमध्ये, त्यांनी ते अतिशय ते खूप रीतीने ते करता येतं. नंतर मी जवळजवळ शेक्सपियरचे 15-20 वेगवेगळे प्रयोग पाहिले आणि प्रत्येक डायरेक्टर वेगळ्या रीतीने ते करतो. तर त्या ठिकाणी सगळे कोर्ट तुम्ही जसे बसलेला तसं बसतो. ऑफेलिया इथे समोर कुठेतरी बसलेली आहे आणि नाटक सुरू व्हायचं असतं. त्या नाटकाचं नाव असतं द माऊस ट्रॅप. तर ते नाटक सुरू होतं. तिथे मग ते प्लेयर्स म्हणतात ओके आम्ही करू तसं नाटक. त्यांना काही तो कारण वगैरे काही सांगत नाही, तुम्ही असं करा. आणि ऑफिलिया तिथे बसलेली असते आणि त्याच्यानंतर मग त्या कोर्टियर म्हणतात की ये हॅमलेट इथे येऊन बस. आणि तो म्हणतो नो हिअर इज द मोर अट्रॅक्टिव्ह मटेरियल, असं ऑफिलियाला म्हणतो. आता ऑफिलिया डिस्टर्ब होते कारण आधी हा माणूस म्हणतो तू जोगीने बन, गेट डी टू एन नारी आणि फ्रेल्टी दाय नेम इज वुमन, असं एक वाक्य, तो अतिशय वाईट वाक्य आधी त्याने उच्चार, फ्रेल्टी दाय नेम इज वुमन. की नाना जोगीने त्याचं खूप भयंकर भाषेत भाषांतर केलं होतं पण ते करेक्ट होतं. त्याने स्त्री जात तेवढी निमक हराम, फ्रेल्टी दाय नेम इज वुमनचं. आणि ज्यावेळी 2018 हॅमलेटचा प्रयोग झाला त्यावेळी ते वाक्य गाळून टाकण्यात आलं कारण ते म्हणाले की विमेन एम्पॉवरमेंट ग्रुप आमच्याकडे येतील की हे काय भयंकर. पण ऍक्च्युली शेक्सपियर म्हणत नाहीये, हॅमलेट पण म्हणत नाहीये. तो मॅड झालेला हॅमलेट ते एक वाक्य म्हणतो, स्त्री जात तेवढी निमक हराम, फ्रेल्टी दाय नेम इज वुमन. तर एकीकडे तो असं बोलत असतो पण या ठिकाणी तो म्हणतो हिअर इज मोर अट्रॅक्टिव्ह मटेरियल. आणि तो ऑफिलिया जवळ जातो आणि तो म्हणतो कॅन आय लाय इन युअर लॅप मॅडम. आणि ती म्हणते नो. पण नंतर तो तिथेच तिच्याजवळ जाऊन बसतो. तर तो आणि ऑफिलिया समोर बसलेला तिकडे ते नाटक सुरू आहे आणि हॅमलेटचं लक्ष मात्र सतत राजाकडे आहे, राजाच्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन्स येतात. तर या प्ले विदिन प्लेला त्या नाटकामध्ये लंडनच्या खूप त्यांनी महत्त्व दिलं आणि तो पाहत असतो. ते नाटक सुरू होतं त्या ठिकाणी जसं मी सांगितलं तसं ते ॲक्टर्स येतात, कानात विष होतात आणि ते पाहिल्यावर राजा अस्वस्थ होतो आणि राजा उठून निघून जातो. मग आता हॅमलेटने काय करायला पाहिजे? ऑडियन्स म्हणतो की ठीक आहे आता तर तुझा प्रश्न मिटला ना, तो माणूस मर्डर आला, तुझी तू एवढी टेस्ट केली. पण हॅमलेटला पुन्हा असं वाटायला लागतं की खरंय काय? कदाचित तो अस्वस्थ त्याच्यामुळे पण झाला असेल किंवा कदाचित प्लेमध्ये बोर झाला असेल, नाही तसं नाही म्हणत. पण त्याला असं वाटतं की काही दुसरं कारण असू शकेल, त्यामुळे पुन्हा एकदा त्याला असा प्रश्न पडतो. पण तो म्हणतो की नाही मला वाटतं आता रिव्हेंज प्लॉट करायला पाहिजे. आणि आता थोडंसं आपण प्ले विदिन प्ले बद्दल बोलू. आता प्ले विदिन प्ले मी आत्ता जे सांगितलं त्याच्यात तुम्हाला कदाचित फील नाही होणार, पण लंडनमध्ये ज्यावेळी मी ते पाहतो ज्या रीतीने त्यांनी केलं होतं त्याच्यात तुम्हाला एक वेगळा अनुभव येतो की तिथे तुम्ही स्वतः ऑडियन्समध्ये बसलेला आहात आणि तुम्ही तो प्ले पाहताय आणि ऑडियन्समध्ये अजून एक ऑडियन्स म्हणजे ते कोर्टियर्स आणि त्याच्यानंतर हॅमलेट तो तुमच्या दृष्टीने एक ॲक्टर आहे आणि तिथे पुन्हा दुसरे ॲक्टर्स आहेत माऊस ट्रॅकमधले. तर तुम्हाला असं लक्षात येतं की शेक्सपियर काहीतरी वेगळं या ठिकाणी कम्युनिकेट करतो. शेक्सपियर म्हणा किंवा तो डायरेक्टर म्हणा काहीतरी वेगळं कम्युनिकेट करतो. कारण शेक्सपियरचं एक दुसरं नाटक आहे ते कॉमेडी ऑल इज वेल दॅट एंड्स वेल आणि त्याच्यामध्ये एक वाक्य येते, ऑफकोर्स तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे की ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज आणि ऑल द मेन अँड विमेन आर मिअरली प्लेयर्स. हां आणि शिरवाळकरांनी खूप नटसम्राटमध्ये वापरलं जातं ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज अँड ऑल द मेन अँड विमेन आर मिअरली प्लेयर्स. तर कदाचित तो आपल्याला काहीतरी असं त्या ठिकाणी भास करून देतो काही न सांगता की अरे मी नुसतं 3 ठिकाणी हा प्ले पाहतोय त्याच्यामध्ये मी नेमका कोण आहे, मी सुद्धा एक ॲक्टरच आहे. नॉर्मली आपण प्ले पाहायला जातो तेव्हा हां तुम्ही ॲक्ट करा मी स्पेक्टेटर असं म्हणतो. पण ज्या रीतीने केनेथ ब्रांगा आणि त्याच्या डायरेक्टरने त्या ठिकाणी काम केलं त्याच्यात क्षणभर नाही बराच वेळ तुम्हाला असं वाटत राहतं की तुम्ही पण एक ॲक्टर आहात. ॲज इफ यू कॅन गेट अप आणि यू कॅन टेल केनेथ ब्रांगा, यू कॅन टेल हॅमलेट की अरे आता फार वेळ लावू नको, तुला जे करायचं ते कर, एक तर रिव्हेंज घे नाही तर काहीतरी दुसरा मार्ग असू असं ऑलमोस्ट यू फील लाईक यू वॉन्ट टू डू समथिंग. आणि त्याच्यानंतरचे जे क्रिटिक्स आले हॅमलेटचे त्यांनी तर हे शब्दच बदलून टाकले. ते म्हणाले की स्पेक्टेटर नसतोच, रीडर हा नसतोच, तर एव्हरीवन इज अन ॲक्टर. तर त्यांना काय म्हणायचं होतं की ज्यावेळी तुम्ही एक प्ले वाचता त्यावेळी तुमच्या स्वतःच्या इमोशन्स, तुमचं स्वतःचं आयुष्य हे सगळं तुम्ही ॲक्टिव्हली त्या ठिकाणी पणाला लावत असतात आणि नंतर तुम्ही तो प्ले इंटरप्रिट करता आणि तसं करायला पाहिजे. तुम्ही जर झोपून एखादा प्ले शांतपणे मनोरंजन रीतीने वाचत असाल तो थोडासा तुम्हाला गुदगुल्या करतो, दॅट्स नॉट रिअल लिटरेचर एक्सपिरियन्स. एका प्लेमध्ये तुम्ही सुद्धा तितकं झोपून द्यायला पाहिजे स्वतःला. आणि त्यामुळे मी हे स्वतःचे अनुभव या ठिकाणी सांगतो कारण आय डिड दॅट.
ॲटलिस्ट विथ हॅमलेट आणि शेक्सपियर. तुम्ही स्वतःला झोपून द्यायला पाहिजे, तुम्ही तो प्ले म्हणजे खरा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मग तो प्ले तुम्हाला गुदगुला नाही करत, तो तुम्हाला अस्वस्थ करून टाकतो. त्याचा अर्थही तुम्हाला कळत नाही, तुम्हाला बरोबर आहे की नाही ते कळत नाही. आणि जे श्रेष्ठ लिटरेचर असतं, श्रेष्ठ वाङ्मय असतं, ते नेहमी तुम्हाला अस्वस्थ करतं आणि ते पटकन पचत नाही. इट्स नॉट इझिली डायजेस्टिबल. तर सगळ्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी या रफ या नेहमी चांगल्या असतात. म्हणजे तुम्ही एखादी मॅट्रेस घेतली, ती खूप गुळगुळीत आहे, थोड्या वेळ बरं वाटतं पण थोड्या वेळाने पाठ दुखायला लागते. जमीन गुळगुळीत बरी वाटते पण त्याच्यावर पाय घसरून पडू शकतो. अन्न हे गुळगुळीत जे असतं, जे पटकन पचतं, ते दॅट्स नॉट गुड फूड. जे ज्याला टेक्स्चर असतं किंवा इतर गोष्टी असतात, ओनली दॅट इज गुड फूड. सेम थिंग इज ट्रू अबाउट लिटरेचर. आणि त्यामुळे प्ले विद इन प्ले म्हणताना त्यांनी असं समजलं की तू जेव्हा नाटक बघतोस ना, तर असं रिलॅक्स होणार, आता मी आलोय मस्त तिकीट काढून दिवसभराची नोकरी करून मजा करायला, असं नको करू. तो नाटकातला तुझा जो अनुभव आहे तो तुला प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा मिळणार नाही, इतका तो चांगला अनुभव आहे, असं त्या प्ले विद इन प्लेमध्ये तो सांगतो. आणि त्याच्यानंतर हॅमलेट येतो आणि हॅमलेट अजून एक आपल्याला भाषण सांगतो, त्याच्यात ही गोष्ट अजून आपल्याला खरी वाटते. आता ती गोष्ट नाही हॅमलेटची, तर त्याला सॉलिलोकी असं आपण म्हणतो, म्हणजे स्वगत. तर हॅमलेट डायरेक्ट आपल्याशी बोलतो ऑडियन्सशी आणि तो म्हणतो की टू बी ऑर, ते फेमस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन, राईट. आता अनफॉर्च्युनेटली शिरवाडकरांनी त्याचं असं भाषांतर केलं की जगावा की मरावा एकच प्रश्न, पण ऍक्च्युअली टू बी ऑर नॉट टू बी तसं नाहीये. आणि शिरवाडकरांनी खूप वेळा ते मान्य केलं की जी मी, ते अतिशय शेक्सपियरचे वेडे होते, त्यांनी शेक्सपियरचं नंतर एक पूर्ण पुस्तक लिहिलं आणि ही वॉज एक्स्ट्रीमली पॅशनेट अबाउट शेक्सपियर. त्यांनी 3 नाटकांचं भाषांतर केलं. नटसम्राट हे भाषांतर नाही आहे पण किंग लिअरवर आधारित, त्यानंतर राजमुकुट आणि ऑथेल्लो. आणि ते तिन्हीच्यात ते म्हणाले की नाही, मला महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लिहायचं आहे ते, आणि त्यामुळे कल्चर कॅनॉट बी ट्रान्सलेटेड, म्हणून मला तसं करावं लागेल. टू बी ऑर नॉट टू बी आणि जगावं किंवा याच्यात फरक आहे. टू बी ऑर नॉट टू बी म्हणजे माणसाने असावं की गरजच नाही असण्याची, असं तो म्हणतो. नंतर ऍक्च्युअली खूप वेगळा त्याचा अर्थ आहे. तर मी आज जो व्हिडिओ तुम्हाला नाना पाटेकरांचा पाठवला, ते थोडंसं ते नटसम्राट सिनेमामध्ये ते टू बी ऑर नॉट टू बी. आणि त्याच्यात तो असं म्हणतो की नॉर्मली जेव्हा एखादा आपण सुइसाईडची बातमी आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो, तर हॅमलेटला प्रश्न पडला की मी आता मरूनच जातोय सगळ्या लफड्यात पडण्यापेक्षा, त्या गोष्टचं मला कळत नाही, या राजाचंही कळत नाही त्याच्यापेक्षा, पण मरून जाणं इतकं सोपं नाही. आणि त्यामुळे तो म्हणतो ओ दॅट दिस सॉलिड फ्लेश वुड मेल्ट, म्हणजे माझी सगळी त्वचा आणि सगळं मांस हे आपोआप विरघळून जायला पाहिजे, कारण मला सुइसाईड तशी करणं खूप अवघड आहे, बायबलमध्ये पण नाही सांगितलं, त्यामुळे ते शक्य नाही. म्हणून तो म्हणतो टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. नॉर्मली आपण न्यूजपेपरमध्ये बातम्या वाचतो तेव्हा आपण विचार करतो की एका माणसाने आत्महत्या का केली, आणि मग म्हणतो की अरे त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम होते वगैरे. हॅमलेटचा प्रश्न असा आहे की माणसं सुइसाईड का करत नाहीत. तो असं म्हणतो की आपल्यातल्या प्रत्येक माणसानं सुइसाईड करायला पाहिजे, कारण तो अतिशय वैतागलेला आहे सगळ्या गोष्टींवर, आणि त्यामुळे तो ऑफेलियाला म्हणतो तू जोगीने बन, स्वतः म्हणतो मी पण आता मरून जायला पाहिजे, आणि सगळ्याच लोकांनी सुइसाईड करायला पाहिजे. तो म्हणतो की हे सगळे लोक, माझ्यासकट सगळे लोक, हे आयुष्याचे एवढे त्रास का सहन करतात. आपण बाहेर जातो, नोकरी करतो, त्यावेळी द स्लिंग्स अँड ॲरोज ऑफ डिसफॉर्च्यून, म्हणजे आपण बाहेर जातो, नोकरी करतो, आणि त्यावेळी दैव वाईट असतं, आपल्याला लोक काही काही अपमान करतात आपला, आणि आपण हे सगळं कशासाठी सहन करतो, आपण सुइसाईड का करत नाही. तर हे युनिक आहे, म्हणजे की नॉर्मली आपण म्हणतो की सुइसाईड का केली, तो म्हणतो की आपण सुइसाईड का करत नाही, आणि त्याचं तो उत्तर देतो. तो म्हणतो की आपण सुइसाईड करत नाही याचं एकच कारण आहे की ऍक्च्युअली सुइसाईड इज अ व्हेरी इझी थिंग, इट्स अ स्लीप. आणि त्यामुळे एकदा सुइसाईड केलं आपण झोपेत जाऊ, आणि मग नंतर तो म्हणतो की ओ पण त्या झोपेत सुद्धा आपल्याला जर स्वप्न पडायला लागले तर त्याची आपल्याला गॅरंटी नाही आहे. म्हणजे कुठेतरी तो मान्य करतो की ऑल्दो द होल प्ले ऑफ हॅमलेट इज बेस्ड ऑन ख्रिश्चन रिलिजन, पण कुठेतरी तो मान्य करतो की असं हेल हेवन याच्यात तो काही बिलीव्ह करत नाही. ही डझंट नो व्हॉट हॅपन्स आफ्टर डेथ, आणि त्याच्यामुळे आपण सुइसाईड करत नाही, कारण त्याच्यानंतरचं आपल्याला माहित नाही त्याच्यात पण स्वप्न पडायला लागले तर. हॅमलेट इकडे मॅडनेसचं रूप घेतो, तिकडे तो असं म्हणतो की टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन, आपण खरं सुइसाईडच करायला पाहिजे वगैरे. आणि हा जो प्ले विद इन प्ले आणि मॅडनेसची जी थीम आहे, त्याच्यामधून आपल्याला असं जाणवतं की सेल्फ डाऊट, स्वतःबद्दलचा डाऊट घेणं सतत, ही हॅमलेट मधली मुख्य थीम आहे. प्रत्येक वेळी हॅमलेट पाहताना आपल्याला जास्त वेगवेगळ्या थीम्स जाणवायला लागतात,
आणि त्याच्यानंतर इंग्लंडनंतर मी सिंगापूरला, जसं दिवसांनी सांगितलं, 15 वर्ष मी तिथे सिंगापूरला होतो. तिथे माझा जॉब खूप वेगळा होता आणि त्यामुळे हॅमलेटशी किंवा नाटकाशी रिलेशन तुटत गेलं. आणि ते करत असताना ही थीम मात्र सतत लक्षात होती की सेल्फ डाऊट, सेल्फ रिबटल हे पण आहे, सेल्फ रिब्यूक असं आपण म्हणतो. सेल्फ रिब्यूक म्हणजे काय की तो स्वतःलाच खूप स्कोल्ड करतो. माणसं दुसऱ्याला स्कोल्ड करतात. तो ऑफेलियाला म्हणतो तू जोगेणी बन, पण स्वतःला सुद्धा तो म्हणतो की माझ्यासारखे जंतू या पृथ्वीवर का राहत आहेत मला कळत नाही. देर इज नो पर्पज टू माय लाईफ आणि मी खरं मरून जायला पाहिजे, माझ्यासारख्या लोकांनी मरून जायला. आणि म्हणून तो ऑफेलियाला म्हणतो की आपण लग्न करून काय होणार आहे, अजून आपण माझ्यासारख्या क्षुद्र जंतूंना जन्म देऊ, त्याच्यामुळे नकोच ते सगळं. तर सेल्फ डाऊट आणि सेल्फ रिब्यूक हे खूप महत्त्वाचं असतं. नॉर्मली आपल्याला सगळ्या एज्युकेशनमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करायचा तो शिकवला जातो. पण हॅमलेट प्लेमध्ये सुशिक्षित माणसाचं हे वैशिष्ट्य आहे की त्याला नेहमी स्वतःबद्दल शंका येत असते. ही डज नॉट ॲक्सेप्ट अदर्स बट ही ऑल्सो डझंट ॲक्सेप्ट हिमसेल्फ. आणि त्यामुळे मी जे विचार करतो ते बरोबर आहे की नाही याचं तर सतत डाऊट घेणे आणि सेल्फ रिव्ह्यू, स्वतःची नालस्ती करणे, स्वतःला कमी लेखणे, हे हॅमलेटचे मी असं म्हणतो की हे हॅमलेटचे सद्गुण आहेत. आता काही लोक डिसअग्री होतील पण हे हॅमलेटचे सद्गुण आहेत. आणि खरं म्हणजे सुशिक्षित जो माणूस असतो त्याच्यामध्ये हे दोन्ही सद्गुण असणे हे आवश्यक आहे, असं मला कुठेतरी हॅमलेटचे दुसरे प्रयोग पाहताना फील झालं. याचं कारण असं की कॉन्फिडन्स जो असतो तो कुठेतरी इग्नॉरन्सवर आधारित असतो. आणि सामान्य माणूस आपण पाहतो की बऱ्याच वेळा माझे खूप मित्र असतात की ते साध्या साध्या गोष्टीबद्दल पण खूप कॉन्फिडंट असतात. म्हणजे मी त्यांना सांगितलं की काल अमुक ठिकाणी मिसळ खायला गेलो, नाही तू अंबिका मिसळमध्ये जायलाच पाहिजे एकदा. अरे पण तू गेलेला आहेस का तिथे, नाही तू अंबिका सोडून दुसरीकडे कुठे मिसळ नाही खात. मी म्हटलं साधी मिसळची गोष्ट आहे आणि मिसळ काय म्हणजे एक सकाळच्या वेळी फरसाण खाण्याचं एक निमित्त आहे ते त्याच्याबद्दल कशाला एवढा कॉन्फिडन्स. पण खूप साध्या साध्या गोष्टीवर पु ल देशपांडेंनी त्याचं एका ठिकाणी लिहिलं की काही लोक प्रत्येक बाबतीत खूप जोराने बोलत असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा माणूस मीठ खात नाही तर मीठ न खाणं याच्यात काही खूप मोठा सद्गुण आहे किंवा असं नाही. आणि ॲक्च्युली वीक समजलं जातं की मी व्हेजिटेरियन आहे, पण आपल्याला ते मांस मच्छर नाही चालत बुवा असं तो म्हणतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टी जोरात बोलणे, मोठ्याने बोलणे. पण सुशिक्षित जो माणूस असतो त्याचं उलट असतं. तो म्हणतो की हो का अंबिका मिसळ काय मिळत नाही तर काही खाल्ले नाही एकदा पाहायला पाहिजे. म्हणजे तर हे सुशिक्षित माणसाचं लक्षण आहे की तो ही इज ऑलवेज अ नॉव्हिस. सगळीकडे तो गोंधळलेला असतो. जो हॅमलेट पूर्ण नाटकभर आहे की त्याला कशावरच विश्वास नाही, स्वतःवर नाही, गोष्टवर नाही, काकांवर नाही, वडिलांवर नाही, ऑफेलीवर नाही. आणि अशा प्रकारचा मनुष्य हा खरं म्हणजे सुशिक्षितपणाचं लक्षण असतं. कदाचित हॅमलेटमध्ये त्याचा अतिरेक होत असेल पण ॲक्च्युली ते खूप सद्गुण आहेत असं त्या ठिकाणी म्हणतो. थोडंसं आपण आता शेवटाला येऊ कारण वेळ संपत आलेला आहे. तर शेवटी काय होतं ते एकदाचं सांगून लागतो की तो शेवटी काकांना मारतो की नाही. तर त्याच्यामध्ये शेवटी अगदी ॲक्ट 5 येतो आणि काही होत नाही, ऑडियन्स सारखा वाट बघत असतो. एक सीन असा येतो की तिथे आता वाटतं की आता मात्र होणार, कारण आता सगळं झालंय, प्ले विदिन प्ले झालाय आणि सगळं तयारी झाली, हॅमलेटचा डाऊट मिटलेला आहे. आणि हॅमलेट जातो तिथे तलवार घेऊन आणि तो तलवार घेऊन जातो. तर त्या ठिकाणी काका हा प्रे करत असतो आणि तो प्रे करत असतो आणि हॅमलेट जातो. तो म्हणतो ही तर चांगली संधी आहे कारण प्रे करताना मान वाकलेली असते आणि या ठिकाणी सहजरितीने त्याचा खून करू शकतो आणि आपल्याला वाटतं की आता नक्की त्याचं हे नाटक संपणार. पण त्याच्यानंतर हॅमलेट पुन्हा ती तलवार आत ठेवतो, म्हणतो की नाही या ठिकाणी खून करणं चुकीचं आहे. कारण बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे की एखादा मनुष्य प्रे करत असताना जर तुम्ही त्याला मारला तर तो स्वर्गात जातो. सो दॅट्स नॉट रिअल रिव्हेंज. मी त्याला स्वर्गात पाठवतोय, तो मर्डरर आहे, नंतर मी करेल. आणि त्या ठिकाणी सुद्धा तो प्रोक्रॅस्टिनेट करतो. तर हॅमलेट सतत एक प्रोक्रॅस्टिनेशन, पुढे ढकलण्याचं ते उदाहरण. आणि शेवटच्या अंकामध्ये शेवटी त्या ठिकाणी अर्थात तो ठरवतो. पण दरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते मध्ये आणि याच्यात शेक्सपियरचं आहे. जसं मी तुम्हाला प्ले विदिन प्ले सांगतो तर जसं ते म्हणतात की स्त्रियांना हे पटकन कळेल की पूर्वी आपण वेणी ज्या अर्थीने घालायचो त्याला पेड असायचे आणि ते पेड घालणं ही खूप आर्टिस्टिक गोष्ट असते, कलात्मक गोष्ट. शेक्सपियरच्या नाटकात या प्रकारची त्या टाईपची रचना असते आणि ती रचना ही खूप इंटरेस्टिंग असते. तर थोडक्यात सांगतो की मध्ये काय होतं. तर आता आपल्याला असं वाटतं ते हॅमलेट रिव्हेंज घेणार कधी. त्याच्यामध्ये एक वेगळीच गोष्ट घडते की हॅमलेट ज्यावेळी त्या ठिकाणी उभा असतो आणि त्यावेळी त्याला असं वाटतं तो त्याच्या आईशी बोलत असतो
आणि आईशी बोलत असताना तो आईला स्कोल्ड करतो की अगं तू कोणाशी लग्न केलं. तिथे असे 2 फोटो लावलेले असतात मोठे. तो म्हणतो हे चित्र पहा आणि हे चित्र पहा. तर ते नानाजोगांच्या नाटकामध्ये असे मोठे चित्र लावलेले असायचे. लंडनच्या नाटकामध्ये केनेथ ब्रानगॅट छोटंसं हे घालतो, लॉकेट घालतो गळ्यात. ती तिच्या गळ्यात असतं, गर्ट्रूडच्या. आणि गर्ट्रूडच्या घरात दोन्ही नवऱ्यांचे फोटो असतात, एक मेलेला आणि एक जिवंत. आणि हे चित्र पहा आणि हे चित्र पहा. किती हा माणूस रुबाबदार आहे आणि कोणाशी लग्न केलं हे चित्र. तर ते वाक्य पण नंतर खूप फेमस झालं पुढे, हे चित्र पहा आणि ते चित्र पहा. ते नानाजोगांचं वाक्य. तर तो ते म्हणत असतो तिला आणि तो म्हणत असताना अचानक त्याला पडद्याच्या मागे हालचाल येते. तर त्याला असं वाटतं की क्लॉडियस तिथे लपून बसलेला आहे, म्हणजे जो मर्डरर आहे. तर तो पटकन ते स्वॉर्ड काढतो आणि त्याला खूप असतो त्याच्या छातीत. तर तो क्लॉडियस नसतो, तो असतो पोलोनियस, म्हणजे ऑफेलियाचे वडील. आणि ते मरतात. आता तो गोंधळ नाही होता ना, तो पोलोनियस मरतो आणि पोलोनियसचा मुलगा म्हणजे ऑफेलियाचा भाऊ, त्याचं नाव असतं लायर्टस. तर लायर्टस हा गावाला गेलेला असतो, जसा सुरुवातीला हॅमलेट गेलेला असतो. आणि लायर्टस आता म्हणतो की अरे माझ्या वडिलांना कोणी मारलं, हॅमलेट नाही, मी आता सूड घेण्यासाठी इथे येतो. तर हे जे शेक्सपियरची ब्युटी आहे, जसं प्ले विदिन एका नाटकात पुन्हा दुसरं नाटक आणि एक सूड घेताना अचानक तो लायर्टस म्हणतो की आता मी हॅमलेटवर रिव्हेंज घ्यायला इथे येतो. आणि आपला असा गोंधळ होतो की जर सूड घेणं बरोबर असेल तर मग हॅमलेट पण मारायला पाहिजे ना, त्याने त्याच्या वडिलांना चुकून का होईना पण त्याने मारलेलं आहे. आणि जर सूड घेणं चुकीचं असेल तर कोणीच कोणाला मारायला नको. आणि त्यामुळे स्पेक्टेटरला सतत एनिग्मॅटिक अवस्थेत ठेवणं हे शेक्सपियरचं एक स्किल होतं. आणि ते कोणीही ते नाटक केलं, कशाही रीतीने केलं तरी सुद्धा ते कम्युनिकेट होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात शेक्सपियरचा ग्रेटनेस आहे. एनिवे, तर तो येतो, लायर्टस येतो. आता तिथे गंमत येते की 2 पुत्र आहेत जे आपल्या वडिलांचं सूड घेण्यासाठी असूसले. लायर्टसला मारायचं हॅमलेटला आणि हॅमलेटला मारायचं क्लॉडियसला. क्लॉडियस याचा फायदा घेतो. क्लॉडियस लायर्टसला होतो तुला हॅमलेटला मारायचं आहे, ही तलवार घे, याला मी इथे पॉइझन लावलेलं आहे आणि तुमचं दोघांचं ड्युएल मी घडवून आणतो, तुझ्या तलवारीला पॉइझन लावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते पॉइझनस तलवार हॅमलेटला लागते आणि ती हॅमलेटला लागल्यानंतर तो लागलीच नाही मरत, ते विष अंगामध्ये भिनत असतं. त्याच्या दरम्यान तोही क्लॉडियसला मारतो आणि त्याच्यानंतर बऱ्याच डेथ्स त्या ठिकाणी येतात. शेक्सपियरच्या नाटकामध्ये पडदा नसायचा आणि त्यामुळे सगळे लोक मरून पडलेले आहेत आणि पण असं नसायचं, कारण ते विचित्र दिसेल, कारण त्यांना उठून जावं लागेल. आणि त्याच्यामुळे नंतर एक राजा येतो, त्याचं नाव असतं फॉर्टिनब्रास. ते फॉर्टिनब्रास राजाचं वैशिष्ट्य असे की ते असं दाखवतात की हॅमलेटची ट्रॅजेडी आहे, त्याच्यामध्ये हॅमलेट मरतो, क्लॉडियस मरतो आणि किंग हॅमलेट तो ऑलरेडी मेला, म्हणजे ते घराणंच पूर्ण संपलं. आणि त्याच्यामध्ये आता नवीन घराणं त्या ठिकाणी येतात. तो राजा आल्याबरोबर तो पहिल्यांदा म्हणतो की सगळ्या डेड बॉडीज उचलला. त्या डेड बॉडीज उचलल्या जातात, त्या मागे नेल्या जातात आणि तसंच संपवावं लागायचं, कारण देयर वॉज नो कर्टन. आणि नंतर मग ते सगळे ऍक्टर्स यायचे आणि नंतर ते त्यांना टाळ्या वगैरे, त्यांना ॲप्लॉज वगैरे मिळायचं. तर अशा प्रकारे ते संपतं. आणि त्याच्यामुळे या ज्या 4-5 थीम्स होत्या हॅमलेटमधल्या, तर पहिली आपण असं म्हटलं की ऑल बाय युअरसेल्फ, की इंडिपेंडंट रीतीने स्वतःचे निर्णय घेणं, कदाचित ती असू शकेल, किंवा व्हाईट मॅन्स बर्डन, की उगाचच काहीतरी स्वतःवर ओझं घेणं, इनर व्हॉइस फॉलो करणं, ती असेल, किंवा प्ले विदिन प्ले आणि मॅडनेस हा खरा असतो का, ती असू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेटेड माणसाने कॉन्फिडंट असावं की त्याने सेल्फ डाऊट जास्त बाळगावं, सेल्फ रिब्यूक स्वतःला करावं. हा एक अनेक प्रश्न असे हॅमलेट समोर उभे राहतात आणि ते आपल्या समोर सुद्धा ऑडियन्स म्हणून उभे राहतात. तर शेवटी कन्क्लूड करताना आपण असं म्हणू की एक माझ्यासारखा एक माणूस, की एका व्यक्तीला काही महत्त्व नसतं, तो कुठेतरी संगमनेर, कुठेतरी लंडन, कुठेतरी सिंगापूर या ठिकाणी तो फिरतोय, तो नाटक पाहतो आणि त्याला हे अपील होतं. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे वेगळं बॅकग्राऊंड असलेला कोणीतरी इटलीतला माणूस असेल, कोणीतरी फ्रान्समधला माणूस असेल, त्याचं पूर्ण वेगळं बॅकग्राऊंड आहे, तोही ते हॅमलेट पाहतो, त्यालाही ते अपील होतं. हे दोघं जण जेव्हा एकमेकाला भेटतील आणि ते म्हणतील की अरे तू शेक्सपियरचा लव्हर आहेस का, मी पण लव्हर आहे आणि लेट्स डिस्कस, असं ते म्हणायला लागल्यावर कदाचित नंतर त्यांचं भांडण होईल. त्याचं कारण असं की ते म्हणतील की अरे हॅमलेटचं तुला कळलंच नाही या प्रकारे, तू हॅमलेट कधी पाहिलाच नाही.
आणि त्यामुळे प्रत्येकाने हॅमलेट विषयी, तो प्रोफेसर असो, तो शेक्सपियरचा स्कॉलर असो, खूप मोठा क्रिटिक असो, त्याने फक्त त्याने पाहिलेला शेक्सपियर एवढ्याच विषयावर बोलावं असं मला वाटतं. धन्यवाद. मित्रांनो, शेक्सपियरचा हॅमलेट समजणं खरोखर अत्यंत कठीण आहे, पण डॉक्टर अनिल पाठक सरांनी ते अत्यंत सोपे भाषेत आपल्याला समजावलं. डॉक्टर पाठक रिअली हॅट्स ऑफ टू यू. त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूया. डॉक्टर महाशक्ती सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आभार प्रदर्शन करावं. आपल्या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव, सेक्रेटरी डॉक्टर ज्योत्स्नाताई, आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर अनिल पाठक आणि आपण सर्वजण. शेक्सपियरच्या भाषेत बोलायचं झालं तर हिज प्रेझेंटेशन वॉज टॅलेंटेड अँड टॅक्टफुल, बिकॉज टॅलेंट नोज व्हॉट टू डू अँड टॅक्ट नोज हाऊ टू डू इट. धन्यवाद डॉक्टर पाठक. शेक्सपियरचं आणि ज्ञानेश्वरांचं फार जवळचं नातं आहे. शेक्सपियरांची त्यांनी जेव्हा पाठकांनी शेक्सपियरला बोलायला सुरुवात केली त्याबरोबर मला एकदम माझ्यासमोर पु ल देशपांडे उभं राहिले, कारण डॉक्टर पाठकांची आणि हॅमलेटची ओळख ते कॉलेजमध्ये असताना झाली आणि आमची ओळख शेक्सपियरची अर्ध्या चड्डीत असताना, म्हणजे शाळेत असताना झाली. याचं कारण असं की पूर्वी आपल्या HPT कॉलेजमध्ये वसंत कानेटकर हे अतिशय प्रसिद्ध नाटककार आणि प्रसिद्ध व्याख्याते म्हणून, आदर्श शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं जेव्हा लेक्चर चालू असायचं कॉलेजमध्ये त्यावेळेस सायन्स कॉलेज आणि कॉमर्स कॉलेजची सगळी मुलं केवळ त्यांचं लेक्चर ऐकण्यासाठी कॉलेजमध्ये त्यांच्या तासाला बसलेले असायचे. कुठल्याही प्रोफेसर किंवा प्रिन्सिपल कॉलेजमध्ये चक्कर मारत असतील आणि कॉलेजमध्ये सुमसाम नसली शांतता, हे समजून घ्यायचं कानेटकरांचं लेक्चर चालू आहे आणि सगळी मुलं तुम्हाला तिथे सापडणार. अत्यंत उभवती भाषा आणि अतिशय सुंदर पद्धतीने प्रत्येक पात्राचे किंवा प्रत्येक लेखकाच्या प्रत्येक पैलूचं विस्तृत विवेचन हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. मला गमतीची गोष्ट अशी आठवते की ज्यावेळेस पु ल देशपांडे नाशिकमध्ये HPT कॉलेजच्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, आम्हाला शाळेतल्या लहान मुलांना सगळ्यांना मोठ्या माणसांच्या सहाय घेण्याची एक, आपण जसं होतो स्वाक्षी ऑटोग्राफीज ते घेण्याची एक सवय होती. तर आम्ही असं ठरवलं की त्या काळात पु ल देशपांडे म्हणजे अतिशय दुर्मिळ होते, त्यांना भेटणं अतिशय अवघड असायचं. तर ते त्यावेळेस PhDची फायनल इयरची बॅच होती, म्हणजे तुमचं TYBA म्हणतात, BA विथ मराठी ज्यांनी घेतलं होतं ते आणि MA विथ इंग्लिश ज्यांनी घेतलं होते, अशा त्या बॅचच्या मुलांना कानेटकरांनी त्यांच्या घरी पु ल देशपांडे यांची ओळख करून घेण्यासाठी खास बोलवलं होतं. मला असं वाटतं साधारणपणे 15-20 मुलं असतील दोघं जण आणि सहज मुलांनी त्यांच्या नेहमीच्या मिस्किल पद्धतीने मुलं मुली जे होते विद्यार्थी त्यांना विचारलं, तुम्ही ज्ञानेश्वर आणि शेक्सपियरबद्दल तुम्हाला काय माहिती? त्यातल्या BAच्या एका मुलीने उत्तर दिलं की आम्हाला 10 मार्काचा ज्ञानेश्वर आहे आणि MAच्या मुलीने सांगितलं की आम्हाला 25 मार्काचा शेक्सपियर आहे. ही घडलेली घटना तुम्ही कदाचित पुढे साठवून सुद्धा वाचली असेल आणि त्याच दिवशी त्या गॅदरिंगमध्ये पुढे स्वतःच्या तोंडाने सांगितली होती, हास्याचा पिरियड स्पोर्ट झाला होता. तर सांगायचं म्हणतात की ते 10 मार्कात 25 मार्कावरून पुढे कमीत कमी 1.5 तास टू बी ऑर नॉट टू बी इज द क्वेश्चन या हॅमलेटच्या जगप्रसिद्ध लाईनवरती आणि लॉरेन्स ऑलिव्हियानी जे त्यांना अकॅडमी अवॉर्ड मिळालं होतं हॅमलेटच्या बद्दल त्यावरती जे इतके सुंदर बोलले होते ते अजूनही आमच्या लक्षात आहे आणि ते अजून आठवलं की अंगावरती रोमांचक राहतात. तर शेक्सपियर आणि ज्ञानेश्वरांमध्ये दुसरी एक आपल्याला आवडतं की ज्ञानेश्वरांचे जे गारुड आहे ते अजूनही आपल्या मराठी माणसावरती 700 वर्ष रोखले तरी अजूनही आहे आणि शेक्सपियरचं गारुड वाङ्मयप्रेमी माणसावरती 300 वर्ष रोखून गेली तरी आहे. दोघांमध्ये साम्य एकच आहे
की अनेक जण सुंदरपंत दांडेकरांची ज्ञानेश्वरी झाली, साखरेंची ज्ञानेश्वरी झाली. आपण म्हणतो प्रत्येकाचं विवेचन वेगवेगळं आहे, ते सगळ्यांना ते भावतं. तसं आता डॉक्टर पाटकांनी सांगितलं तसं प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन शेक्सपियरवरती वेगवेगळं आहे. त्यांचे भांडण होते असं मला वाटतं. मला नाही वाटत त्यांच्यात भांडण होऊ शकतील, कारण तो प्रवास शेक्सपियरपासून सुरू होतो आणि ज्ञानेश्वरांच्या पाठी संपतो. त्याच्यामुळे हे जे वाङ्मयाबद्दलचे प्रेम आहे ते सगळ्या माणसाला एकत्र बांधून ठेवत असतं. आज एक आणि दुसरी गोष्ट एक आठवण शेअर करायची आहे की हॅम्लेटचं काम करावं असं वाटणं हे प्रत्येक गटाची फार मोठी महत्वाकांक्षा असते. सुमित राघवनला आणि त्या कनकदात्यांना ते भाग्य मिळालं आणि जगातला सगळ्यात म्हणजे यंगेस्ट ऍक्टर हू प्लेड द रोल ऑफ हॅम्लेट, तुम्हाला माहिती की मला कल्पना नाही, पण मायकेल ब्रँडो म्हणून होता की त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी हॅम्लेटचं काम केलं आणि तो जगप्रसिद्ध झाला. डॉक्टर पाटकांनी मला माझी पण आठवण शेअर करायची संधी दिली, त्यामध्ये मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि पाटकांनी जसं शेक्सपियरने प्रत्येक माणसाला गोंधळलेल्या अवस्थेत ठेवलं, तसं पाटकांनी आपल्याला गोंधळलेल्या अवस्थेबरोबरच प्रत्येकाला विचार करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त केलं. त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि त्यांना बोलवलं याबद्दल रंजनाताईंचे विशेष आभार मानतो. धन्यवाद. मी डॉक्टर पाठक सरांना आपल्या जिवलग संस्थेतर्फे एक भेटवस्तू देतो. त्यांनी स्वीकार करा. आजची सभा संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.